ओळखती. वैष्णवजन ते साच गणावे, सकल जगासम तेने नमिती. निंदा करीती न कोणाची, वाणी मन इंद्रिय दृढ राखिती. धन्य धन्य जननी त्यांची रे, वैष्णवजन ते साच गणावे. समदृष्टीने तृष्णा त्यजिती, आई म्हणती परस्त्रीला. जिव्हा तुटो असत्य न बोलती, शिवती न पर द्रव्याला. वैष्णवजन ते साच गणावे. माया मोहन बाधती जाते, दृढ वैराग्य मनी वसते. हरिनामी लागत से टाळी, त्या शरीरी सगळी तीर्थे. वैष्णवजन ते साच गणावे. लोभनसे मुळी कपट रहित जे, काम क्रोध वारियले. नरसिंह म्हणे त्यांचे दर्शन, घेता तरी ते हजार कुळे. वैष्णवजन ते साच गणावे. जे दुःख दुजांचे ओळखती, वैष्णवजन ते साच गणावे. यानंतर गेली 5 दिवस आपण ज्यांच्या कृपेमुळं हे सगळं अतिशय अमृततुल्य अशा प्रकारचं भाषण आपण श्रवण करत आहोत. गडिंग्लजमध्ये एक असा नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे श्रीयुत श्रीकांत नाईक सर हे उपस्थितांचे स्वागत करतील. सुषमाजी आणि उपस्थित रसिक बंधू भगिनीनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आदरणीय बापूसाहेब कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पहिलं पाऊल म्हणून ही शिक्षण प्रबोधन व्याख्यानमाला घ्यायची अशी ठरवली आणि 3 तारखेपासून ती या ठिकाणी संपन्न होते आहे. आणि आजचं हे 5वं व्याख्यान आणि समारोप. ही व्याख्यानमाला ही बापूसाहेब कुलकर्णींच्या विचाराला, बापूसाहेब कुलकर्णींनी आयुष्यभर ज्या विचारांचा आदर्श तुमच्या आमच्यासमोर ठेवला, ती त्यांची गांधीजींची प्रेरणा आहे. याला अनुसरून अशी व्याख्यानं असावीत आणि शिक्षणाचे प्रश्नही मांडले जावे. म्हणून आम्ही या मान्यवर आणि अभ्यासू वक्त्यांना विनंती केली, त्यांनी ती क्षणार्धात मान्य केली. सहसा असं होतं, एखाद्या वक्त्याला बोलवायचं म्हटलं तर त्याच्या मानधनापासून ते त्याला गाडी पाठवायची का रेल्वेचं रिझर्वेशन करायचं इथंपर्यंत त्या वक्त्यांशी अनेक वेळेला वाटाघाटी कराव्या लागतात आणि मग ते साच्यात बसवावं लागतं. अशा व्याख्यानमालेचा 20 वर्षाचा अनुभव माझा असल्यामुळं कशा नमुन्याचे वक्ते गाठ पडतात हे मला माहिती आहे. पण आपण ही व्याख्यानमाला घेत असताना थोडासा चमत्कार म्हणा किंवा काही म्हणा, हे जे वक्ते आपल्याकडं कालपर्यंत येऊन गेले आणि आज सुषमाजी आलेले आहेत, या सर्वच वक्त्यांनी मी म्हणतो तशा प्रकारचा कुठलाही संवाद आमच्या दोघांमध्येही घडलेला नाही. म्हणजे त्यांनी आम्हाला असं विचारलं नाही की आमचं मानधन काय तेवढं आधी सांगा, असं त्यांनीही म्हटलेलं नाही.
आणि मीही त्यांना विचारलं नाही की तुमचं मानधनाचं काय असतं, ते मला जरा खुलासा करा. याचं कारण एवढंच आहे की या सर्वाच्या पाठीमागं बापूसाहेब कुलकर्णींची पुण्याई आहे. ते काय आमचं यश नव्हे. कारण मी या सर्वांना पत्र लिहिली, त्या पत्रामध्ये बापूसाहेबांच्या कार्याची एक छोटीशी टिप्पणी जोडलेली होती. आणि ती वाचल्यानंतर या सर्वच वक्त्यांनी ठरवलं की आपल्याला जे जायचं आहे ते अशा एका पुण्य माणसाच्या स्मरणासाठी जायचं. ज्या माणसानं आयुष्य ध्येयवादानं घालवलं त्या माणसाकरता आपल्याला जायचं आहे. तरी तो मानधनाचा प्रश्न गौण आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग असा, ज्यांचं या सर्वच वक्त्यांनी आपलं आयुष्य हे पगाराकडं बघून कधीही घालवलं नाही. पगार हा त्यांच्या दृष्टीनं दुय्यम होता. जे शिक्षक म्हणून मला काम करायचं आहे ते मी मनापासून करीन आणि त्याकरता आयुष्य झोकून देऊन 35-35 वर्ष या लोकांनी काम केले. ही सगळी मंडळी आपल्या डोळ्यासमोर, फक्त 4 दिवसाची आपण नावं आठवा म्हणजे आपल्या लक्षात येईल. डॉक्टर लवटे काय, काल आलेले प्राध्यापक अशोक चिटणीस असतील, डॉक्टर श्रीपाद जोशी असतील, आणि आपलं गांधीजींच्या कामासाठी आणि विनोबाजींच्या कामासाठी सगळं आयुष्य खर्च केलेले डॉक्टर सुगन भरंट असतील. ही सगळीच माणसं यांनी कधी पगारावर लक्ष दिलं नाही. मी येताना मगाशी चर्चा करताना मॅडमना म्हटलं, त्या म्हणाल्या की आमची शाळा ही अनुदान घेत नाही सरकारचं, पण आमची शाळा चालू आहे. मग मी म्हटलं पगाराचं कसं काय करता? माझ्यासारखा सामान्य माणूस दुसरं काय विचारणार? शाळा तर चालते, माणसं तर आहेत, मग पगार आहे की नाही? तर त्यांनी सांगितलं पगार किती आहे? गरजेपुरता आहे. हा त्यांचा शब्द फार महत्त्वाचा आहे. शाळेला अनुदान मिळत नाही, पण शाळा उत्तम चाललेली आहे आणि शाळा उत्तम चालण्याकरता शिक्षक उत्तम काम करतात. त्यांनी कधीही पगाराची तक्रार केली नाही. असं एक अद्भुत विश्व या सेवाग्राममध्ये घडतं. त्याला कारण महात्मा गांधी. 1.5 वर्षापूर्वी या ठिकाणी मनोविकास प्रकाशनातर्फे एक व्याख्यान ठेवलं होतं. चंद्रकांत वानखेडे नावाचे नागपूरकडचे पत्रकार, आणि त्यांचा विषय होता गांधी मरत का नाही. हे नाव ऐकल्यानंतर काही लोक ती व्याख्यान ऐकायला आलेच नाहीत. ही काहीतरी वेगळी भानगड दिसते, आपण जायला नको. कदाचित पत्रकारांच्या नजरेत आपण जर आलो तर काहीतरी घोटाळा होईल, त्यापेक्षा हे व्याख्यान ऐकायला जायचंच नको, म्हणून काही लोक आलेही नाही. पण चंद्रकांत वानखेडेसारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं गांधी का मरत नाहीत हे 1.5 तास जे विवेचन केलं, ते ऐकायला जी मंडळी होती ती धन्य झाली. याचं कारण असं की महात्मा गांधी शरीरानं जरी गेले असले तरी त्यांच्या त्या विचारानं अमर झाले. असं आम्ही मुलांना सांगतो शाळेमध्ये, पण कुठं कुठं गांधीजी दिसतात ते त्याने 1.5 तासाच्या व्याख्यानामध्ये इतकं सुंदर सांगितलं. या ठिकाणी गांधीजी आहेत, हे तुम्हाला गांधीजींना वगळून करता येणार नाही. हे सगळं जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही थक्कवून गेलो. कितीतरी संदर्भ त्यांचे नवीन होते. अशा महात्माजींच्या प्रेरणेनं सेवाग्रामला आनंद निकेतन नावाची शाळा सुरू आहे. प्रयोग आहे. काल अशोक चिटणीस सर म्हणाले की शब्दांना सुद्धा चारित्र्य असतं. मी थोडंसं दचकलो शब्दांना चारित्र्य असतं म्हटल्यानंतर. मी त्याने 1-2 गोष्टी सांगितल्या. खरंच आहे ते, शब्दाला चारित्र्य असतं. शब्द कोण उच्चारतो त्याला महत्त्व असतं. म्हणून वंदे मातरम हा मंत्र झाला, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क हा मंत्र झाला. त्या शब्दांना चारित्र्य होतं लोकमान्य टिळकांच्या कार्यात, म्हणून झालं. अशी ही सगळी ध्येयानं प्रेरित होऊन माणसं काम करत आहेत. आणि या माणसांनी इथं यावं म्हणून आम्ही विनंती केली आणि त्या सर्वांनी या ठिकाणी आम्ही त्यांना आग्रहानं मानधनाचं पाकिट दिलं, कारण हे आमचं कर्तव्य होतं. परंतु त्यांनी नम्रपणे ते नाकारलं. हे सुद्धा मला जाहीरपणे सांगताना अतिशय आनंद होतो. अशीही माणसं असू शकतात, अशीही माणसं जगामध्ये असू शकतात. दुसरं,
ही व्याख्यानमाला बापूसाहेबांच्या नावाने घेत असताना आम्ही असं ठरवलं की वर्षभर शिक्षणाचा जागर झाला पाहिजे. श्रोते किती आहेत याचा मतलब नाही, त्याचा विचारच आम्ही करणार नाही. हाही भाग आमच्या मनामध्ये खात्री होती आम्हाला. कारण माझ्यासमोर उदाहरण होतं, महामहोपाध्याय दत्तोवामन पोद्दार 75 वर्षापूर्वी भिलवडीला गेले होते. सुधांशू त्यांना आणायला गेले आणि म्हणाले की आम्ही साहित्य संमेलन सुरू केलं आहे आणि पहिले अध्यक्ष तुम्ही व्हा. तर भिलवडीहून टांग्यातून दत्तोवामन पोद्दार आले. छोटंसं गाव भिलवडी. जाऊन बघतात तर श्रोते कुठे आहेत? एक टांगेवाला आणि सुधांशू, दोनच श्रोते, तिसरा माणूस नाही. ते दत्तोवामन पोद्दार मोठे मिस्किल होते. ते म्हणाले, सुधांशू अहो तुम्ही दोघेजण सुद्धा मला पुरे आहात, मी दोघांच्या समोर व्याख्यान दे. आणि मग दोघांच्या समोर गप्पाटप्पामध्ये त्यांनी माहिती सांगितली. त्या टांगेवाल्याला सांगितली, सुधांशूंना सांगितली आणि पहिलं संमेलन तसं झालं. आणि आज 73 वर्षानंतर 5000 लोक त्या औदुंबरला येतात आणि ते संमेलन मोठं झालं. आणि वैशिष्ट्य असं की तिथं संमेलनाला जाऊन आला की तो साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालाच. त्या संमेलनाच्या 73 लोकांची नावं बघा म्हणजे आपल्याला कळेल. सुधांशू विशुद्ध आणि स्वच्छ आणि निर्मळ असा हेतू होता की साहित्य प्रसार करा. म्हणून बापूसाहेबांनी जे काम केलं ते काम इतकं महत्त्वाचं आहे हे आजच्या पिढीला कळायलाच पाहिजे. आणि म्हणून आम्ही ठरवलं की 1 वर्षभर हा जागर आपण शिक्षणाचा करूया. म्हणून त्यातलं पहिलं पाऊल म्हणजे ही व्याख्यानमाला. नंतर जानेवारी महिन्यामध्ये शिक्षणाचं एक चर्चासत्र. नंतर मी परवा पहिल्या दिवशी बोललो त्याप्रमाणे उत्तूर आणि संकेश्वरला काही व्याख्यानं होतील. बापूसाहेबांचा अध्यापनाचा विषय हा फिजिक्स होता, विज्ञान होता. म्हणून एक छोटंसं विज्ञान संमेलन. असं हे सगळं वर्षभर चालेल. शिवाय शाळेनं ठरवलेले वेगवेगळे उपक्रम आणि ते शिक्षणावर आधारित असलेले असे वर्षभर चालतील. आणि बापूसाहेबांचं हे कार्य चिरंतन राहण्याकरता म्हणून या व्याख्यानांचं पुस्तक आणि त्यांचं चरित्र याही 2 गोष्टी प्रसिद्ध करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. या सर्वांना हे सर्व वर्षभरामध्ये टप्प्याटप्प्याने होईल. आणि हे पुस्तक पुढच्या कित्येक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. ज्या व्याख्यात्यांना यावेळीची तारीख जमली नाही असे प्राध्यापक रमेश पानसे, हेरंब कुलकर्णी यांनी आम्हाला सांगितलं की आत्ता जरी आम्हाला जमलं नाही तरी वर्षभरामध्ये तुम्ही केव्हाही बोलवा, आम्ही येऊ. आणि शिवाय एकेका शैक्षणिक विषयावर त्यांनी एक संशोधनात्मक लेखही द्यायचं कबूल केलेलं आहे. असं एक चांगलं पुस्तक लोकांच्या समोर जाईल. आणि शिक्षक म्हणणाऱ्या माणसाला या पुस्तकाचा विचार करावाच लागेल. अशी ही एक वर्षभराची संगती आम्ही जोडलेली. आणि हे सगळं करत असताना याच्यामध्ये कुठेही आम्हाला असं वाटत नाही की बापूसाहेबांच्या कार्यक्रमासाठी फार लोकांना बोलवावं लागेल, जाहिरातबाजी करावी लागेल, असं आम्हाला कधीही वाटलं नाही. आम्ही निमंत्रणं पाठवली पण निमंत्रण नसतानासुद्धा लोक माझ्यासमोर आलेले दिसत आहेत. नित्यनेमानं कोल्हापूरहून 10-20 मंडळी रोज येत आहेत व्याख्यान ऐकायला. याच्यामध्ये बापूसाहेबांच्या ठिकाणी असलेली त्यांची श्रद्धा आहे असं आम्हाला वाटतं. मी या ठिकाणी आमचे शिक्षकांचे नेते आहेत काटे सर, त्यांना एक मी विनंती करणार आहे. ते आमचे वर्गमित्र आहेत पण आत्ता मी विनंती त्यांना मुद्दाम करणार आहे. तुम्ही आम्हाला पगारवाढीसाठी आंदोलनं करायला सांगितली, गाड्या भरभरून आम्ही तुमच्याबरोबर कोल्हापूरला गेलो. आता आम्हाला तुम्ही असं सांगा की चांगलं व्याख्यान आहे आणि ते ऐकायला तुम्ही सगळेजण या. अशा प्रकारची विनंती काटे सरांनी सर्वांना करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि ते नक्की करतील. येता येता आपल्याबरोबर 5-25 मंडळी ते घेऊन येतच असतात. पण आता जाहीरपणे मी त्यांना ही विनंती करतो, म्हणजे पोटाच्या प्रश्नासाठी पगारासाठी आपण जरूर भांडू पण आपलं वरचं डोकं जे आहे त्याचं कर्तव्य काय, ते ज्याच्यासाठी आपण वापरणार आहोत त्याच्यामध्ये काही भर पडायला पाहिजे की नको, याच्यासाठी म्हणून हा आग्रह धरायचा. आणि हे काम थांबणार नाही. म्हणून बापूसाहेबांचं काम किती मोठं आहे याच्यासाठी अनेक व्याख्यानं त्यांच्यावर द्यावी लागतील. एखाद्या कार्यक्रमामध्ये बापूसाहेबांची जवळची माणसं
त्यांच्याविषयीच्या अनुभव कथन करतील. असं सगळं हे वर्षभर चालेल. म्हणून एक तात्कालिक म्हणून काहीतरी करणं आणि जन्मशताब्दी झाली म्हणून जाहीर करणं या मताशी आम्ही सहमत नव्हतो. म्हणून आम्ही हा सगळा प्रपंच केला आणि आम्हाला सर्व वक्त्यांनी या ठिकाणी भरभरून दाद तर दिली आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता ती आली. सुषमाजींनी तर सांगितलं की मी येणार, फक्त कोणत्या तारखेला यायचं एवढं सांगा. त्याप्रमाणे ते आलेले. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. काल दुपारपासून प्रवास करून आज दुपारी त्या आल्या, पण स्वस्त बसल्या नाही. इथं आमच्या परिवाराची साधना विद्यालय नावाची शाळा आहे, तिथले शिक्षक वाट बघत थांबले की त्यांच्याशी एक 15-20 मिनटं संवाद साधायचा होता. म्हणून तिथं गेलो, सरांची शाळा बघितली, सरांचं घर बघितलं आणि या ठिकाणी कोणतीही विश्रांती न घेता ते आलेले आहेत. याचं मला विशेष कौतुक वाटतं. त्यांच्या शाळेबद्दल मी ऐकून होतो, मी माहिती मिळवलेली होती आणि कधीतरी त्यांच्या शाळेला जायचं असं मनात ठरवलेलं होतं. कोल्हापूरला आमची काही ज्येष्ठ मंडळी आहेत, काल रामभाऊ देशपांडे, रवींद्र जोशी वगैरे आले होते. या सर्वांनी मिळून आम्ही असं ठरवलेलं होतं की आपण यांची शाळा बघायला जाऊया. त्याचप्रमाणे आम्हाला औरंगाबादला विविध चिपळूणकरांची एक मुलाखत घ्यायची आहे. हे मुद्दाम मी सांगतो आपल्यासाठी की ही देव माणसं शिक्षण क्षेत्रातली आमच्या जवळ आहेत, पण आम्हाला त्यांची किंमत कळलेली नाही आहे. चित्राताईंचा एक मुलाखतीचा कार्यक्रम आम्ही ठरवला. 8 शिक्षक आम्ही जाणार होतो. मी स्वतः गेलो, चित्राताईंनी तारीख दिली, मला म्हणायला गेल्यावर प्रश्न तेवढे पाठव. आमचं दुर्दैव त्या पुढच्या 15-20 दिवसामध्ये एक थंडीची मोठी लाट आली आणि अस्तम्याचा त्रास असल्यामुळं त्या लाटेमध्ये त्यांना खूप आणि त्याचंच त्यांचं देहावसान झालं. आम्हाला फार चुटपुट लागली. क्षणाला का होईना चित्राताईचा संवाद घडून येणार होता. आता आम्ही या 15 दिवसामध्ये चिपळूणकरांची मुलाखत घ्यायला आम्ही जाणार आहोत. रामभाऊ म्हणाले की प्रश्न तयार करूया आपण आणि जाऊन त्यांची मुलाखत घेऊया. ही त्यांची मुलाखत ही सगळ्या शिक्षण क्षेत्रातल्या काम करणाऱ्यांना एक आदर्श. मला त्याने एकदा पत्रातनं कळवलं. मला म्हणाले तू बाकी काही करू नको, शिक्षकांना भगवद्गीता वाचायला शिकव. मी म्हटलं काही लोकांना मी भेटलो, म्हटलं भगवद्गीता वाचूया आपण, अर्थ आहे जवळ, अर्थाचं वाचू. ते म्हणाले अहो हे भगवद्गीता रामायण महाभारत हे म्हातारपणी वाचायची गोष्ट आहे, आत्ता कशाला सांगता आम्हाला. पण मग शेवटी मला त्याने आणखीन 2 महिन्यांनी पुन्हा एकदा विचारलं मला फोनवर, अरे काय झालं का म्हणले, काही शिक्षक वाचतात का भगवद्गीता. म्हटलं कोणीही वाचत नाहीत म्हटलं. म्हणजे मला वाईट वाटलं की आपण चिपळूणकरांना कसं काय सांग. मग त्यांनी मला ज्येष्ठ नागरिक संघासमोर त्यांची भगवद्गीतेवर व्याख्यानं झाली होती त्याची CD पाठवली. मला म्हटली निदान एक अर्धा तास हे तरी ऐकतील की नाही लोक तुझे मित्र. म्हटलं बघूया प्रयत्न करून. आणि मग मारून मुटकून एक 5-10 लोकांना एकदा घरी बोलवून ती CD मी लावली आहे. अहो म्हटलं ऐका तरी काय म्हणतात चिपळूणकर सर, ते ऐका तरी. त्यांनी सांगितलं होतं, एक संदेश पाठवला आमच्या विद्यार्थ्यांना की उत्कृष्टाचा ध्यास घ्या आणि क्षणदेव भव. हे 2च वाक्य त्यांनी मला पाठवली होती आणि मी ती विद्यार्थ्यांना सांगितलं की म्हटलं चिपळूणकर साहेब म्हणतात उत्कृष्टाचा ध्यास घ्या आणि दुसरं क्षणदेव भव. प्रत्येक क्षण मोलाचा आहे, क्षण हाच तुमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून हे सगळं संचित बरोबर घेऊन आम्ही निघालो. आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलो याचं कारण म्हणजे बापूसाहेब आहेत, आमचे दादा नाईक आहेत, DV जोशी आहेत. ही सगळी किती मोठी माणसं आम्हाला पाहायला मिळाली. हे आमच्या पिढीचं भाग्य. आचार्य अत्र्यांना आम्ही ऐकलं, नाथ पैंना ऐकण्याकरता 12 वाजता रात्री निप्पाणीला गेलो आम्ही आणि त्यांचं रात्री 12 वाजता आम्ही व्याख्यान ऐकलं. हे सगळं आमच्या पिढीला मिळालं, ते पुढच्या पिढीलाही मिळावं यासाठी आत्ता आमच्या पिढीतल्या आमच्या मागच्या लोकांना हे सगळं आम्ही द्यायला पाहिजे. मग ते पुढच्या पिढीला देते. आणि हे देण्याकरता म्हणून आपण ज्या वेळेला असं काही घडेल त्यावेळेला एकत्र येऊया. मी सुषमाजींचं मनापासून स्वागत करतो की त्या एवढ्या लांबचा प्रवास करून या ठिकाणी आलेल्या आहेत. खरं म्हणजे ही ध्येयानं वेडी झालेली माणसं आहेत ना, त्यांना असं बाहेर पडायला वेळच नसतो मुळी. ती इतकी कामात मग्न असतात. त्यांची मुलगी आहे पुण्याला, पण त्या मुलीला भेटायला सुद्धा ते क्वचित जातात. आपण मात्र कसे होमसिक झालेलो आहे. आमचा मुलगा कुठे शिकायला कोल्हापूरला जरी असला तरी आम्ही दिवसातनं 4 वेळा फोन करून विचारणार, जेवलास काय बाबा, काय केलं. यांना वेळच नाही आहे.
यांची खात्री आहे की आम्ही मुलावर जे संस्कार केले ती मुलं चांगलीच वागणार. अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांना असल्यामुळं त्यांनी जे काम हातात घेतलं ते काम किती सुंदर आहे ते आता तुम्ही पाहणार आहात, त्यांच्या विचारातून ऐकणार आहात. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि तुम्ही सर्वजण गेले 5 दिवस अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं, शांततेनं आणि अगत्यानं या व्याख्यानमालेला जे प्रोत्साहन दिलं त्याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. मूल, शाळा आणि अभ्यास या तीनही गोष्टींनी आपलं जगणं व्यापलेलं असतं, कधी त्रासलेलं सुद्धा असतं. आज सारा देशच जणू एक कुरुक्षेत्र बनून रोज नवनवे महाभारत अनुभवतो आहे. त्याला गुरुक्षेत्राचे रूप देण्यासाठी सर्जनशील शाळेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या, नव्या भारताच्या उभारणीसाठी, उत्कृष्ट शिक्षणासाठी धडपडणाऱ्या आजच्या प्रमुख वक्त्या श्रीमती सुषमा शर्मा यांचा परिचय करून देतील सौ रेखा पोद्दार. नमस्कार. तीर्थरूप माना तथा बापूसाहेब कुलकर्णी या ऋषितुल्य गांधीवादी विचारवंतांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण गेले 4 दिवस शिक्षण प्रबोधन व्याख्यानमालेचा लाभ घेत आहोत. ज्यांच्याजवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो आणि म्हणूनच महात्मा गांधीजींच्या शिक्षण विचारांची आजही गरज आहे. म्हणूनच प्राध्यापक श्रीकांत नाईक सरांनी दिग्गज व्याख्यात्यांच्या अनुभवसिद्ध विचारांच्या मेजवानीचा योग जुळवून आणला आहे. आजचे व्याख्यानमालेचे 5वे पुष्प गुंफण्यासाठी सेवाग्राम वर्धा येथील गांधीवादी विचारवंत व कार्यकर्त्या माननीय सुषमाजी शर्मा मॅडम आल्या आहेत. त्या ग्रहविज्ञानच्या BTech आहेत. मानववंशशास्त्रामधून त्यांनी MSc केले आहे. मूलभूत शिक्षण हा विषय घेऊन त्यांनी MA केले आहे. सध्या त्या वर्ध्यातील सेवाग्राम येथे आनंद निकेतनमध्ये कार्यरत आहेत. सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर चेतना विकास या स्वयंसेवी संस्थेमधील त्यांचा कार्याचा अनुभवही तब्बल 15 वर्षांचा आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांच्या अनौपचारिक शिक्षण आणि विकास कार्यक्रमासाठी एकंदर 13 वर्ष समन्वयक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांनी शालापूर्व शिक्षण कार्यक्रमासाठी 4 वर्ष समन्वयक म्हणूनही काम पाहिले आहे. तसेच त्यांनी औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रातील शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. अध्ययन प्रकल्प पद्धतीबाबत प्रयोग राबविणे आणि त्या प्रकल्पांचे मार्गदर्शक म्हणूनही काम पाहिले आहे. इंग्लंडमधील ग्रामीण प्राथमिक शाळांना त्यांनी अभ्यास भेटी दिल्या आहेत. 1999 ते 2004 या काळात त्यांनी शिक्षणाचा हक्क मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. बाबा आमटेंनी सुरू केलेल्या कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो अभियानातही त्यांचा सहभाग आहे. अल्टरनेटिव्ह एज्युकेशन नेटवर्क दक्षिण भारतच्या त्या सदस्य आहेत. अशा या विचारवंत शर्मा मॅडमना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यापैकी मी काहीच सांगणार आहे इथे. केशव गोरे स्मारक ट्रस्ट मुंबईचा महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, डॉक्टर VB कोलते पुरस्कार, ज्ञानदीप शिक्षक गौरव पुरस्कार, मामा क्षीरसागर आचार्य कुल यांचा आचार्य पुरस्कार, तसेच संपादी कडवई पुरस्कार. त्यांचा परिपूर्ण परिचय त्यांच्या विचारमंथनातून आपल्याला होणारच आहे. आपल्या या आजच्या व्याख्यात्या विषय मांडणार आहेत महात्मा गांधीजींच्या शिक्षण विचारांची वैशिष्ट्ये आणि सामर्थ्य. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. 1 मिनिट, थोडासा सत्कार आहे. त्यानंतर प्रमुख वक्त्यांचा सत्कार परिश्रम विद्यालय दुंडगे या शाळेच्या शिक्षिका सौ संगीता पाटील यांच्या हस्ते संपन्न होईल. साधू म्हणावे कोणास, साधू म्हणावे कोणास, जैसा वृक्षा माझी ऊस, त्याची करिता दुरवडी, आपली गोडी न सांडी, त्याला घालिता पिळणी, आतून निघे गोड पाणी. असे महापुरुष म्हणजे महात्मा गांधीजी. जणू मानव्याचा प्रकाश देणारा नंदादीप आणि मानवतेची गीता सांगणारा युगपुरुष.
स्वानुभवाच्या तत्वज्ञानावर दृढ विश्वास आणि त्याच तत्वज्ञानाचा आचार विचार आणि प्रचार करणारा जगाचा महानायक आणि अहिंसा सत्याचा पुजारी म्हणजे गांधी बाबा. या सत्कारानंतर गेले 4 दिवस या व्याख्यान मालिकेसाठी ज्याने अथक परिश्रम घेतले, ज्यांच्यामुळं ही व्याख्यानमाला यशस्वी झाली, त्या मान्यवरांचा सत्कार आमच्या संस्थेच्या वतीनं श्रमिक शिक्षण संस्था दोंडीजे, परिश्रमी तळे दोंडीजे आणि कुलकर्णी कुटुंबियांच्या वतीनं संपन्न होतोय. मी गुरुवारी माना कुलकर्णी यांचे चिरंजीव आदरणीय PM कुलकर्णी काका यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर यावं आणि आदरणीय श्रीकांत नाईक सर यांचा सत्कार करावा आणि नाईक सरांनी हा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतोय. खरं तर ज्येष्ठ मंडळींना, वयस्कर मंडळींना सगळ्यांनाच बापूसाहेबांचं कार्य माहीत होतं, पण गडिंग्लजच्या तरुण पिढीलाही बापूसाहेब समजावेत एक उदात्त विचार नाईक सरांनी आपल्या मनी घेतला आणि त्यानुसार ही व्याख्यानमाला इथं संपन्न होते. नाईक सरांच्या बरोबरीनं आदरणीय सदानंद पोणपळ सर यांनीही या व्याख्यानमालेसाठी बहुमोल योगदान दिलं. आमच्या संस्थेच्या वतीनं आणि परिश्रम दरे दोंडगे आणि कुलकर्णी कुटुंबियांच्या वतीनं पोणपळ सरांचा हे सत्कार इथं संपन्न व्हावं अशी मी विनंती करतोय आदरणीय PM कुलकर्णी सर यांना. खरं तर श्रीकांत नाईकांचा स्नेह आणि नाईक सरांचा कुलकर्णी कुटुंबियांचा स्नेह यामुळं यांनी या व्याख्यानमालेसाठी बहुमोल योगदान दिलं. यानंतर मी विनंती करतोय प्राध्यापक अरविंद देसाई सर यांना. प्राध्यापक अरविंद देसाई सर ज्यांचा खरं तर आमच्या विद्यालयाशी कोणताही संबंध नाही, पण केवळ नाईक सर आणि बापूसाहेबांचे विचार हा दुवा यांना आमच्या विद्यालयापर्यंत आणला आणि या व्याख्यानमालेसाठी त्यांनी योगदान दिलं. यानंतर मी विनंती करतोय संपत सावंत सर, जागृती हायस्कूलचे क्रीडा शिक्षक संपत सावंत सर यांचाही सत्कार काकांच्या हस्ते संपन्न व्हावी अशी विनंती करतोय. आणि गेले 5 दिवस आपल्या मधुर आवाजामध्ये या कार्यक्रमाचं निवेदन करणाऱ्या जागृती हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका आदरणीय श्रीमती माने मॅडम यांचाही सत्कार संपन्न होईल. मी आजच्या व्याख्यात्या मॅडमना विनंती करते, सुषमा मॅडमना आपल्या शुभ हस्ते श्रीमती पल्लवी मॅडम यांचा सत्कार संपन्न व्हावा. प्राध्यापक PD पाटील सर, यानंतर कार्यक्रमाचे आभार मानतील श्रीयुत बांदेकर सर. या आभार मानण्यापूर्वी एकच गोष्ट मी सांगतो, सत्कार झाल्यानंतर माणसाला जरा अवघडल्यासारखं आणि आता सत्कार केले म्हणजे करणाऱ्या लोकांनाही वाटतं आता यांचा सत्कार केला म्हणजे आमचं सार्थक झालं, पण आम्ही या दोन्हीपासून अलिप्त असलेली माणसं आहोत. मी माझा
सेवानिवृत्तीनंतरचा सत्कार करून घेतलेला नाही, हे नम्रपणे सांगतो. कारण मी आमच्या सहकार्यांना सांगितले, इथं ढोमक शितर वगैरे आहेत आमची मंडळी, सेवानिवृत्तीचा सत्कार करायचा असं यांनी सगळ्यांनी ठरवलं. आणि त्या दिवशी दुपारीच मी घराकडून पळून आलो. मला ते हुडकत आले, मला म्हणले असं का केलं तुम्ही? तर मी सांगितलं बाबा मी निवृत्त झालो असं स्वतःला मानतच नाही, तुमच्या कागदपत्राची सही उद्यापासून नसेल माझी, पण मी माझ्या मनाने जी आमची प्रेरणा, त्यांच्यामुळे आम्ही कार्यरत असणारी माणसं आहोत, त्या सत्कार केला तर आम्हाला तुम्ही आता काम बंद करा अशी म्हणायची पाळी. आता म्हणतात लोक आम्हाला, ह्या म्हाताऱ्याला कशाला हे चळवळ करायची, काय कारण आहे असं म्हणतात, परंतु ते प्रेमानं आहे असं आम्ही समजत असतो आणि आमचं काम आम्ही करत असतो. त्या सत्कार वगैरे या गोष्टी मी स्वतः घेऊन मांडलेल्या आहेत आणि बापूसाहेबांच्या प्रेमामुळं त्यांची प्रेमाची शाल म्हणून मी ती व्ही एम कुलकर्णींच्याकडून स्वीकारलेली आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि नमस्कार. गडिंग्लजकरांचं भूषण अर्थात एक गांधीवादी विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, थोर शिक्षणतज्ञ मा. कुलकर्णी बापूसाहेब धुंडगेकर यांच्या या जन्मशताब्दीनिमित्त संपूर्ण गडिंग्लजकर व परिसरातील सर्व दर्दी रसिकांना शिक्षण प्रबोधन व्याख्यानमालेद्वारे गेले 4 दिवस अनमोल विचारांची मेजवानीच लाभते आहे. आज व्याख्यानमालेचं हे 5वं विचारपुष्प महात्मा गांधीजींच्या शिक्षण विचारांची वैशिष्ट्य व सामर्थ्य याविषयी सेवाग्राम वर्धा येथून आलेल्या श्रीमती सुषमा शर्मा यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतोय. याचबरोबर या व्याख्यानमालेसाठी श्रमिक शिक्षण संस्था अध्यक्ष व संचालक मंडळ, परिश्रम विद्यालय दुंडगे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, मा. कुलकर्णी परिवार, संकेश्वर येथील नाईक परिवार व या संपूर्ण व्याख्यानमालेचे निमंत्रक श्रीकांत नाईक सर यांचेही आभार मी मानतो आहे. याचबरोबर या व्याख्यानमालेसाठी आपल्याला या ठिकाणी शाहू सभागृह उपलब्ध करून देण्यामध्ये ज्यांचा वाटा मौलिक आहे असे या नगरीचे प्रथम नागरिक, नगराध्यक्ष माननीय बोरगावे साहेब, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, चीफ ऑफिसर, नगरपालिका कर्मचारी वर्ग यांचेही आभार मानणे मी उचित मानतो. याचबरोबर विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी उत्कृष्ट आवाज व्यवस्था उपलब्ध करून दिलेले उत्तूर येथील श्री लोखंडे ब्रदर्स, सर्व दैनिकांचे पत्रकार, छायाचित्रकार आणि व्याख्यानांचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपण सारे रसिक, जाणकार, दर्दी मायबाप, बंधू भगिनी, श्रोतृवृंद आणि सूत्रसंचलन करणाऱ्या गडिंग्लज तालुका मराठी विषय शिक्षकांनाही मार्गदर्शन करणाऱ्या श्रीमती माने मॅडम आणि आज मला आभार मानण्याची संधी देणाऱ्या संयोजकांचेही आभार मानून मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि विचार ऐकण्यासाठी कोल्हापूरवरून आलेले रेकॉर्डिंग करणारे यांचेही मी आभार मानतो आणि आपण मुख्य विषय ऐकण्यासाठी आपण सारे आतुर झालात म्हणून मी इथंच थांबतोय. धन्यवाद. सुषमा मॅडम आणि 1 मिनिट क्षमा मागतो आपली. आणि प्राध्यापक पी डी पाटील सर इथं आलेले आहेत. मी पुन्हा एकदा व्ही एम कुलकर्णी टाटांना विनंती करतो, आपण प्राध्यापक पी डी पाटील सर यांचाही सत्कार करावा. यानंतर आपण ज्यांच्या अनुभवाचे बोल ऐकण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत अशा सुषमा मॅडमना मी आपला विषय मांडावा. नई तालीमच्या अनेक प्रयोग करणाऱ्या प्रयोगशील शिक्षिका आणि एक थोर गांधीवादी विचारवंत असणाऱ्या कार्यकर्त्या त्यांना मी विनंती करते की थोडासा विलंब झालेला आहे पण आपण आपला विषय मांडावा. धन्यवाद. सर्वप्रथम एक गैरसमज दूर करू इच्छिते. मी विचारवंत नाही, शिक्षिका आहे आणि तीही इथे जे उपस्थित आहेत
त्यांच्यामध्ये कमी वयाची अशी एक शिक्षिका आहे. त्यामुळं श्रीकांत दादांनी जे सांगितलं की बापूसाहेबांच्या बाबत त्यांनी जेव्हा मला सांगितलं तेव्हा माझा अल्पसा अनुभव तो आपल्यासमोर त्यांनी बोलवल्यानंतर नाही म्हणणं हे मला योग्य वाटलं नाही. आणि सेवाग्राममध्ये तो प्रयोग होत असल्यामुळं ते मी माझं कर्तव्य मानलं आणि मी इथे उपस्थित झालेले आहे. त्यामुळं पुन्हा एक बार मी सांगू इच्छिते की अतिशय अल्प अनुभव असणारी, कमी वयाची, पण काहीतरी धडपडणारी मुलं जी साने गुरुजींनी म्हटली त्यापैकी एक मूल मला व्हावंसं वाटतं आणि तेवढ्याच भूमिकेतून, नम्र भूमिकेतून मी आपल्यासमोर आलेले आहे. मला असं वाटतं की गांधींनी भल्या भल्यांना, अतिशय प्रज्ञावान अशा लोकांना वेड लावलं एक वेगळं स्वप्न बघण्याचं. आणि त्यांच्या मागे गेलेली माणसं ही काही कमी क्षमतेची नव्हती. ती बापूसाहेबांसारखी व्यासंगी, ज्ञानी, ऋषितुल्य अशी अनेक माणसं गांधींच्या मागे लागली होती. आणि त्यांनी काय केलं ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे की ज्यामुळं आपण सगळे इथे उपस्थित झाले आहात. त्या बापूसाहेबांना मी विनम्र अभिवादन करून मला जे काय आपल्यासमोर मांडण्याजोगे 4 शब्द असतील ते मांडण्याचा प्रयत्न करते. बापूसाहेबांबद्दल मला जे काय कळलं ते आपल्या हाताचं सूत कातून आयुष्यभर त्याचेच कपडे ते वापरत होते. त्यांना पैशाची काही कमतरता होती असं मला दिसलं नाही. मी त्यांच्या वाड्यामध्ये गेले, त्यांच्या मुलांबद्दल सगळी माहिती मला श्रीकांतबाईंनी दिली आणि त्यामुळं स्वेच्छा दारिद्र्य पत्करलेला एक माणूस ज्यांनी गांधी विचारांशिवाय तरणोपाय नाही असं ठरवलं आणि एक प्रवाह वेगळा होता तरीसुद्धा आपल्या शब्दांना आणि आपल्या विचारांना जागलेला असा हा माणूस शेवटीसुद्धा त्याच जागी त्यांचे जे त्या जागेची काळजीवाहू एक सदस्य होते त्यांच्या त्या व्यापक परिवाराचे, त्यांच्याच सोबत ते राहिले. त्यांच्या मुलांकडे ते गेले नाही असं मला त्यांनी सांगितलं. म्हणजे एका अर्थानं व्यापक कौटुंबिकतेपर्यंत, म्हणजे कुटुंबाच्या एक संकोचित भूमिकेच्या पलीकडे जाऊन आपलं व्यक्तित्व हे समाजाचा एक भाग आहे आणि समाजासाठी आपण आहोत अशा भूमिकेमध्ये ते गेले होते हे निश्चितच आहे. आणि त्यामुळं अशा ऋषितुल्य व्यक्तींच्या या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आपण हे जे विचारमंथन इथे आयोजित केलेलं आहे त्या सर्व आयोजकांना सर्वप्रथम मी अभिवादन करते. आपणा सर्वांना अभिवादन करते यासाठी की हा विचार आज बऱ्याच जणांना कालबाह्य झालेला आहे असा वाटतो, तरीसुद्धा आपण त्यात काहीतरी शोध घेण्याजोगं आहे असं वाटून इथे आला आहात. आणि 5 दिवस गेले आपण हे जाणून घेण्याचा चिकित्सकपणे प्रयत्न करीत आहात. चिकित्सक मी यासाठी म्हणते की गांधींचा विचार उगाच स्वीकारण्याजोगी परिस्थिती आज राहिलेली नाहीये. आज आपल्या सगळ्यांना ओढ आहे समृद्धीची आणि जागतिकीकरणातून ती समृद्धी आपल्या दारापर्यंत आलेली आहे. अशा याच्यामध्ये कोण दारिद्र्याची स्वप्न बघेल हो, गांधींनी म्हटलेली. पण काहीतरी वेगळं या माणसांनी सांगितलेलं आहे जे कदाचित शाश्वततेकडे घेऊन जाणार आहे आपल्याला आणि आपल्या लेकरांना. त्यांच्या भविष्यामध्ये अशी काहीतरी कुठेतरी आपल्याला जाण आहे आणि जे काही होतंय ते बरोबर होत नाही, काहीतरी चुकतंय असं आपल्याला वाटतं आणि त्याचाच शोध म्हणून आपण इथे आला आहात असं मला वाटतं. एक छोटासा प्रवास मी माझा व्यक्तिगत म्हणून सांगत नाही, एक कुठल्याही विद्यार्थ्याचा तो असू शकतो की नेमकं आपण शिक्षणातून काय साध्य करू इच्छितो असा प्रश्न बाबा आमटेंनी त्यांच्या श्रमसंस्कार छावणीमध्ये तरुणांना विचारला. त्यांनी एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजाभिमुख जगण्याचं आव्हान तरुणांना दिलं. त्या श्रमसंस्कार छावणीतून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण निघाले.
अगदी मार्क्सवादी विचारांपासून ते गांधीवादी विचारांपर्यंत, साने गुरुजींच्या प्रेरणेपासून प्रत्यक्ष काम करणारं आनंदवनातलं एक कुष्ठरोग्यांसाठीचं जीवन फुलवणारे, एक पुरुषार्थ जागृत करणाऱ्या, अपंग हातांनी निर्माणाचं काम करणाऱ्या त्या प्रयोगातून प्रेरणा घेत महाराष्ट्रभर तरुणांची फळी उभी झाली. श्रमसंस्कार छावणीमध्ये मलाही जाण्याची एक संधी मिळाली आणि असं वाटलं की आपण नेमकं काय करायचं. स्त्री म्हणून बरोबरीचा हक्क मिळवला पाहिजे, शोषणाला नकार दिला पाहिजे अशी ओढ तर होती, पण म्हणून नेमकं काय करायचं. पुरुषांची बरोबरी साधायची म्हणजे नेमकं काय करायचं. आपल्याला लक्षात येईल की बीटेक केलं ते त्या दृष्टीने आणि त्यानंतर MSc अँथ्रोपॉलॉजी म्हणजे असे आडवणे पद्धतीचा रस्ता घेऊन नंतर मग शिक्षणाकडे आले. आणि या नई तालीमच्या प्रयोगामध्ये आणि त्याच्या आधी अशोक बंग जे ठाकूरदास बंगांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि डॉक्टर अभय बंगांचे भाऊ, त्यांच्यासोबत 15 वर्ष मी काम केलं. हे काम करत असताना जवळून बघता आलं मला सुमनताई, ठाकूरदास बंग, अभय बंगांचे ज्येष्ठ भाऊ अशोक बंग हे काहीतरी वेगळी मांडणी करत आहेत. ही मांडणी तर्कशुद्धरित्या समजून घेणं हे मला त्यानंतर समजून घेण्याची संधी मिळाली आणि हळूहळू गावात जाऊन मी काम काय चाललेलं आहे, हे काय करताहेत ही माणसं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी डॉक्टर पद्मजा राणी म्हणून अशोक बंगांच्या पत्नी त्या काम करीत होत्या शिक्षणाने. सुमनताई बंग स्त्रियांसोबत आणि लहान मुलांसोबत काम करत होत्या. मला नई तालीमची ओळख त्यावेळेस त्या दोघींकडनं झाली आणि काम करत असताना असं लक्षात आलं की खूप मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तंत्रज्ञानाचा प्रसार झाला, शहरं वाढली आहेत, पण गावाकडे मात्र त्या सुखसोयींचा कुठलाही प्रवाह वळलेला नाही आहे. एक शिक्षकांचं, शेतकऱ्यांचं अधिकाधिक पारतंत्र्यात जाणं, पारतंत्र्यात या अर्थाने म्हणते की तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बियाणं, खत, सर्व गोष्टी, अगदी जमिनीचा पोत सुद्धा विकावा अशा प्रकारे एक असहाय जीवन शेतकऱ्यांचं झालेलं मला अशोक बंगांनी त्यांच्या कार्यक्रमातून ते दिसलं आणि ते आमच्या लक्षात आणून दिलं. त्यावेळेस मी लहान होते, नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडले होते. त्यावेळेस ते असं मला म्हणाले की आपली दृष्टी सार्वत्रिक असली तरी आपण एक छोट्याशा कुठल्याही कामावरती आपला अभ्यास केंद्रित करावा आणि त्या क्षेत्रामध्ये आपण काम करावं, जेणेकरून सार्वत्रिक दृष्टी बाळगूनही आपण त्याला टोक आणू शकतो आणि त्या संदर्भातलं आकलन आपलं अधिक संपन्न होऊ शकतं. मी माझं क्षेत्र शिक्षणाचं ठरवलं. चेतना विकासमध्ये असताना अनौपचारिक शिक्षणाचं ते काम करीत असताना गावातल्या शाळांसोबत, सरकारी शाळांसोबत, जिल्हा परिषदेच्या शाळांसोबत संबंध आला. पद्मजा राणी ह्या शिक्षणात आधीपासूनच काम करत होत्या. शालेय पातळीवरती काय केलं जाऊ शकेल याचा प्रयत्न, म्हणजे औपचारिक शिक्षणाला जीवनाचा कसा संबंध जोडता येईल याचे बरेच प्रयोग त्या काळामध्ये आम्ही केले. पण असं लक्षात आलं की शालेय मुलांना शाळा बाह्य वेळामध्ये जे आम्ही काम करत होतो याला खूप मर्यादा होत्या. मर्यादा अशा की शाळेत काही बोललं जात होतं, गावामध्ये काही वेगळ्याच गोष्टी चाललेल्या होत्या आणि थोड्या वेळामध्ये आम्ही आणखी काहीतरी स्थानिक लोकांच्या मदतीने करू पाहत होतो. असं लक्षात आलं की यातून आपण काहीतरी हातपाय हलवतोय, पण जोपर्यंत मुलं आपल्या सोबत पूर्ण वेळ नाहीत तोपर्यंत आपल्याला जे वाटतं ते करून बघता येणार नाही. आणि शिवाय हे काम करत असताना पुन्हा हे लक्षात येत होतं की आता शाळा चांगली करायची, शाळा कोणाची तर सरकारची. चांगली कोण करणार? सरकार करणार. मुलांना शिक्षण काय दिलं जावं हे कोण ठरवणार? हे सरकार ठरवणार. मग
जगायचं कोणी, कशासाठी जगायचं, ते जर का आम्ही जगायचं असेल, आमच्यासाठी जगायचं असेल, मग आम्ही कसं जगावं हे सरकारने का ठरवावं? मग 1980च्या काळ आला आणि हळूहळू 90पर्यंत एक जागतिकीकरणाचा एक वारं खूप जोरात व्हायला लागलं आणि स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट म्हणून DPP नावाचा एक प्रकल्प पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे देशभरातच राबवला गेला. याच्यामध्ये सार्वत्रिक आणि सर्वांगीण शिक्षण ते मर्यादित होऊन साक्षरता हे शिक्षणाचं प्रमुख हा उद्देश ठरला आणि त्यामुळं मिनिमम लिटरसी लेव्हलवर आपण येऊन अडकलो. याच काळामध्ये आपल्या शेजारच्या लीलाताई पाटील या आवाज उठवत होत्या की हो मिनिमम लर्निंग लेवल्स काय म्हणता, मॅक्झिमम लर्निंग लेवल्सची गोष्ट करा ना तुम्ही, का एवढ्या मर्यादेत तुम्ही विचार करता? सृजनानंद विद्यालय बघण्याची संधी मला त्यावेळेस मिळाली होती. पद्मजा राणी यांनी नई तालीमची काही पुस्तकं त्यावेळेस मला वाचायला दिली. एखादा ज्येष्ठ आपल्या सहकार्याला कसा घडवतो, अनुभवाचं क्षेत्र देतो, स्वातंत्र्य देतो आणि त्याचसोबत वैचारिक तयारी करून घेतो. पेडॅगॉजी ऑफ द ऑप्रेस्ड, डिस्कूलिंग सोसायटी यासारखी पुस्तकं त्यांनी मला वाचायला दिली आणि असं वाटलं की अरे आपण काहीतरी वेगळं करून बघायला पाहिजे, नेमकं हे काय साध्य करतोय आपण असं वाटलं. आणि चेतना विकासमध्ये हातपाय हलवून पाहिले. शिक्षकांना काय मदत करता येऊ शकेल या दृष्टीने प्रयत्न केला, पण असं लक्षात आलं की त्यांना असं वाटायचं की तुम्ही तेवढ्या वेळात तुम्ही काहीतरी करा, पण आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही, त्यावेळेस आम्ही आमचं काहीतरी करू. त्यामुळं शाळेला मदत केली तर शाळेत काहीतरी वेगळं घडेल असं जे आम्हाला वाटलं तसं झालंच नाही. शाळा शिक्षण समित्यांना सबलीकरण त्यांना करायचं आणि त्यांनी यावर विचार करावा गावकऱ्यांनी, पालकांनी असा जेव्हा विचार करून काही हातपाय हलवायला सुरुवात केली तेव्हा शिक्षकांना असं वाटायचं की हे आपल्या विरोधात चिथवत आहेत की काय, आणि जे काही सकारात्मक व्हायचं ते होत नव्हतं. अस्वस्थता आली आणि त्याच वेळेस असं लक्षात आलं की एक रमेश पानसेंचं नाव या ठिकाणी घेतलं गेलं. रमेश पानसे वर्ध्याला नई तालीमचा इतिहास लिहिण्याकरता काही 1-2 वर्षासाठी तिथे येऊन जाऊन होते ते, आणि वर्धेकर आत्ता इथे आपण ज्या प्रकारे विचार करताय अशीच एक परंपरा तिथेही आहे. आणि काही माणसं एकत्रित येऊन या सेवाग्रामच्या जागी ज्या ठिकाणी गांधींनी स्वप्न पाहिलं वेगळ्या शिक्षणाचं, आणि 1937 साली नई तालीमची ही शाळा त्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी आर्य नायकमजी आणि आशादेवी आर्य नायकम यांच्या सहकार्याने सुरू केली. हिंदुस्थानी तालिमी संघाची सुरुवात केली आणि एक वेगळं स्वप्न या देशातील लोकांना शिक्षणाचं बघता येईल का यासाठी आवाहन केलं. प्रत्यक्षामध्ये हा प्रयोग 40 वर्ष चालला आणि नंतर तो थांबला. त्याची वेगवेगळी कारणं आहेत, त्याचे उल्लेख मी नंतर मध्ये मध्ये करीनच. पण 1975 मध्ये हा प्रयोग बंद झाल्यानंतर पुन्हा 2003 साली पुन्हा इथे काहीतरी व्हावं असं आशादेवी आर्य नायकम यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 2004 साली राष्ट्रीय संमेलनाचं आयोजन झालं आणि त्यामध्ये निर्णय घेतला गेला की पुन्हा एकदा तिथे नई तालीमची शाळा अस्तित्वात आली पाहिजे, कारण आत्ताची आव्हानं ही अधिक बिकट आहेत आणि आत्ता असे प्रयोग होणं जास्त गरजेचं आहे. तोवर महाराष्ट्रामध्ये नई तालीम जवळजवळ संपलेली होती. काही मोजक्या शाळा आहेत ज्यामध्ये प्रयोग होत आहेत, त्या दिशेने प्रयोग होत आहेत. प्रयोगशील शाळा बऱ्याच आहेत. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून साने गुरुजींच्या प्रेरणेनं, अनेकांच्या प्रेरणेने अनेक चांगली कामं चाललेली आहेत. पण ज्या समतेची दृष्टी बाळगून आणि सर्वांच्या विकासाची, बहुसंख्यकांची नाही, सर्वांच्या विकासाची आणि समतेची प्रेरणा घेऊन आणि एकूणच मानवी अस्तित्वाचं श्रेयस काय याचा शोध घेणारं एक वेगळं दर्शन या मातीतून गांधींनी आपल्या समाजाला दिलं आणि
स्वातंत्र्य पुरेसं नाही, स्वराज्याचा अर्थ आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे आणि हे स्वराज्य म्हणजे नेमकं काय हे या देशातल्या प्रजेनी समजून घेऊन स्वतःची जबाबदारी स्वतः स्वीकारली पाहिजे. हे काहीतरी वेगळंच म्हणणं होतं त्यांचं, वेगळंच रसायन होतं. ते समजणं इतकं सोपं नव्हतं. काँग्रेसी लोकांनाच ते जर का कळलं नाही तर सामान्य लोकांपर्यंत इतके बारकावे त्यावेळेस गेले का याबाबत शंका असू शकते. आणि म्हणूनच नई तालीमचा प्रयोग आपण 1960 संपुष्टात आणला. कोठारी कमिशन आलं आणि 1964 त्यांचा अहवाल बाहेर आल्यानंतर मला वाटतं की आपण एक वेगळ्या प्रकारच्या शिक्षणाला कार्यानुभवाच्या आधारे सुरुवात केली. कार्यानुभवसुद्धा अतिशय पातळ केला आणि त्यानंतर जवळजवळ तो संपुष्टातच आला. आता हे गांधींचं शिक्षणविषयक जो विचार होता तो विचार आणि त्यांचं जीवनदर्शन याचा काय संबंध होता, मला असं वाटतं या 4 दिवस मागील याबद्दलची मांडणी बऱ्यापैकी झाली असेल. त्यामुळे मी पुन्हा त्यावरती विस्तारानं बोलू इच्छित नाही. पण नई तालीमचा प्रयोग आणि हे जीवनदर्शन हे आपल्याला वेगवेगळं करता येत नाही. त्यामुळं मोजक्या त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख करणं हे महत्त्वाचं आहे असं मी मानते. सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की गांधींनी विकासाची जी प्रचलित पद्धत होती, जी प्रचलित मान्यता होती, तिला नकार दिला होता. वसाहतवादाचं अतिशय विकृत आणि हिडीस रूप त्यांनी जवळून अनुभवलेलं होतं. भारतामध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्ये आणि त्याच वेळेस ज्या प्रकारची सभ्यता जिचा भाग म्हणून वसाहतवाद आकाराला आलेला होता, औद्योगिकरण आणि औद्योगिकरणातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन, त्यासाठी लागणारा कच्चा माल तो युरोपमध्ये जर का पुरेसा मिळत नसेल तर त्यासाठी जगातल्या अनेक राष्ट्रांना वेठीस धरणं, तिथल्या लोकांना गुलाम बनवणं, तिथली संसाधनं लुटणं, तिथल्या लोकांची मानसिकता बदलणं आणि एक शोषण व्यवस्था जागतिक पातळीवरती लादून जे काही विकासाचं प्रारूप यातून उभं होत होतं ते गांधी नाकारू पाहत होते. स्वातंत्र्याचा लढा हा एका अर्थानं अनेकांसाठी ब्रिटिश इथून जावे असा होता, पण गांधींना तो तेवढाच अभिप्रेत नव्हता. गांधींना स्वातंत्र्य तर हवं होतं, पण स्वातंत्र्य पुरेसं नाही हे त्यांना मान्य, हे आपण सगळेच जण मान्य करतो. मग त्यांना या देशातल्या सगळ्यात शेवटल्या माणसापर्यंत या स्वातंत्र्याची अनुभूती आणि स्वराज्याची अनुभूती मिळावी अशी त्यांची इच्छा होती. आणि ती इच्छा कशी त्या इच्छेची पूर्तता कशी होईल याचा जेव्हा त्यांनी विचार केला त्यामध्ये त्यांना महत्त्वाचा एक मुद्दा लक्षात घ्यावासा वाटला. तो म्हणजे माणसांचं नातं आणि माणूस आणि निसर्ग याच्यातलं नातं हे कसं असावं हे आधार हे पुढे स्वराज्याची कल्पना निश्चित करताना महत्त्वाचे ठरणार होते. साधारणपणे वसाहतवाद आणि औद्योगिक रचना रेनेसानंतरची याच्यामध्ये काय अभिप्रेत आहे, तर यामध्ये एक महत्त्वाचा जगण्यासंदर्भातली जीवनदृष्टी आहे. ती म्हणजे आपण विज्ञानाचा वापर करून तंत्रज्ञान निर्माण करू शकतो आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण मोठमोठ्या कारखान्यांच्याद्वारे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करू शकतो. त्या उत्पादनाचा उपभोग करून आपण सुखी बनू शकतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केंद्रीभूत उत्पादन, त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि हे जे उत्पादन आहे ते वापरणारा मोठा जनसमूह हा पण अनिवार्य आहे, म्हणजे ग्राहक वर्ग हा अनिवार्य आहे. यातूनच ही व्यवस्था पुढे चालणार असते. आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे जी गांधींनी जाणली होती, ती अशी की यामध्ये जे गृहीतक आहे अधिकाधिक उपभोग म्हणजे सुख, याच्यामध्ये मी काही दिवसांपासून एक पुस्तक वाचते आहे. ते पुस्तक
हिंद स्वराज नवे मनवंतर हे पांढरी पांडे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, ज्यामध्ये त्यांनी हा जो वसाहतवादाचा जागतिकीकरणापर्यंतचा जो एक कडी आहे, ती साखळी आहे, ती नीटपणे लक्षात घेतलेली आहे. आणि त्यांनी आपल्यासमोर हे स्पष्ट केलेलं आहे की त्याचं सातत्य पुढे जागतिकीकरण हे आहे. यामध्ये गृहीतक हे आहे की अधिकाधिक उत्पादन, केंद्रित उत्पादन, जास्तीत जास्त उपभोग आणि सुख कमावणे. यामध्ये मुळातच एक आंतरविरोध आहे. पृथ्वीवरील संसाधनं मर्यादित आहेत. जर का अधिकाधिक उपभोग हे सुखाची गुरुकिल्ली असेल तर वाढणारी लोकसंख्या आणि मर्यादित संसाधनं यांच्यामध्ये आंतरविरोध निर्माण होणारच आहे. हा आंतरविरोध जर का असेल तर प्रत्यक्षामध्ये हे सुख सगळ्यांना मिळूच शकत नाही. हे सुख मिळवण्याचा आपण प्रयत्न केला तर मोठ्या प्रमाणात येणं अपरिहार्य आहे. किंवा जोपर्यंत ही हिंसा प्रत्यक्षामध्ये येत नाही तोपर्यंत ही हिंसा व्यक्तींवर जर झाली नाही तर ती निसर्गावर तरी होणार आहे, ज्याची किंमत निसर्ग चुकवणार आहे मोठ्या प्रमाणावर. आणि आता आपल्याला असं दिसतं की तापमान वाढ टोकाची, नैसर्गिक उत्पात ज्यांचा सामना जगाच्या सर्व कानाकोपऱ्यांमध्ये आपल्याला झेलावा लागतोय, वाढती लोकसंख्या, आरोग्य लाभलं, अनेक प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा आपण निर्माण केल्या त्यामुळं. पण गांधी जे म्हणाले की निरोगी ठेवण्याचं स्वातंत्र्य, ते कौशल्य आपण हरवून बसलो. अशा अनेक गोष्टी कितीतरी बघता येऊ शकतील. या सगळ्या गोष्टी आपल्याला हे लक्षात आणून देतात की या प्रकारे विचारसूत्र बाळगून पुढली आपली वाटचाल अनेक काळपर्यंत होऊ शकत नाही. अलीकडेच आमच्याकडे एक डॉक्टर स्वामी म्हणून तामिळनाडूचे गृहस्थ आले होते. मुलांसमोर त्यांनी हिंद स्वराज मॉडेलच्या माध्यमातून असा एक कार्यक्रम सादर केला. एक पोतडी आणली होती त्यांनी, त्याच्यामध्ये जो ग्लोब आपण वापरतो शाळेमध्ये तो त्यांनी आणला. त्याचे 2 भाग केले, आतून तो पोकळ होता. आणि त्यांनी ते कसं काय समजावून सांगितलं मुलांना अतिशय सोप्या पद्धतीने की ही पृथ्वी आपण पोकळ करून आपल्या मुलांपर्यंत देतोय. इथली खनिजं सर्व प्रकारची वाटेल तशी आपल्या गतीने आपण वापरतोय. पुढील पिढ्यांचा किती विचार आपण केलेला आहे? 0. जे आहे ते वापरून टाकायचं, हा हव्यास, गरजा आणि हव्यास यातलं अंतर आपण विसरलोय. आणि हे पश्चिमेकडनं आपल्याकडे आलं एवढंच नाही तर आपण ते आपलंच केलं आणि तो आपला विचार झाला. त्यामुळे आता पश्चिमेला दोष देण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. याचा आणि नई तालीमचा शिक्षण विचार याचा काय संबंध आहे असं आपण म्हणू तर कुठलाही शिक्षण विचार हवेमध्ये आकाराला आणता येत नाही. जीवनदृष्टी आणि शिक्षण विचार याची घट्ट सांगड असते. आता आपल्या शिक्षणासमोर जीवनदृष्टी नाही का? आहे, नक्कीच आहे. त्याशिवाय आपण जे काम करतो ते होत नाही. आता काय शिक्षण दृष्टी ठेवून काम होतंय? आपल्याला नाचवलं जात आहे शिक्षक म्हणून, फतवे येतात, हे पूर्ण करा. आत्ताच आम्हाला फतवा आलेला आहे, तुम्हालाही आला असेल. स्टुडंट डाटा बेस हा इतके तारखेच्या आत अपलोड करा. त्यानंतर शिक्षकांच्या बद्दलची माहिती अपलोड करा. मग संस्थेबद्दलची माहिती अपलोड करा. का करा? एवढ्या गोष्टींचं केंद्रीकरण कशासाठी? म्हणजे मुलाला एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जर का जायचं असेल आणि ती सेवाग्रामच्या जवळचीच शाळा असेल 1 किलोमीटरच्या अंतरावरती, तरी त्याचं लिव्हिंग सर्टिफिकेट सरकारच्या द्वारे निघू शकेल. आणि त्याचा प्रगती आढावा नेटवरती तुम्ही काय पासवर्ड टाकला आणि आणखी काय मागणी केली तर तुम्हाला अर्ज दिला तर तुम्हाला ते केंद्रीभूत पद्धतीनं ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल. ऑनलाईन सगळं उपस्थित होणार आहे. ऑनलाईन उपस्थित होणं, एवढी पारदर्शकता बाळगणं ह्याच्यात मला काही गैर आहे असं वाटत नाही. पण हे केंद्रीकरण कशासाठी? याचा आधार काय? अविश्वास नेमका आधार काय? हे आपण हा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं.
मुळात अविश्वासाच्या आधारे अंगठा लावा, वर्गाच्या आतमध्ये कॅमेरे बसवा, हे सगळंच अविश्वासाच्या आधारे होते. पुन्हा पुन्हा नोटिसेस येतात, पुन्हा पुन्हा डेटा पाठवावा लागतो. म्हणजे माहिती पाठवणं हेच जणू शिक्षकाचं काम आहे शिकवण्यापेक्षा. इतके अगतिक झालेले शिक्षक जिल्हा परिषदेच्या पातळीवर आपल्याला दिसून येतात. अलीकडे नई तालीम समितीने प्रशिक्षणाचे काही वर्ग सुरू केलेले आहेत, जी याच गोष्टीबाबत, या शिक्षण विचाराबाबत काहीतरी प्रश्न आपल्या मनात निर्माण व्हावे आणि आपल्याला काय करता येईल हा एक विचार सगळ्यांच्या मनामध्ये यावा, ही त्यामागची दृष्टी. पण एक असहायता शिक्षकांना जाणवते, ही कशातून आलेली आहे. आणि या ठिकाणी तर आता असं वाटतं की ही असहायता स्वीकारायची का आपण. किती काळ आपलं स्वत्व कशात आहे ही शोध घेण्याची वेळ आलेली आहे. किंबहुना नई तालीमचा हा जो प्रयोग आम्ही सुरू केलेला आहे हाही गिळंकृत होईल की काय. बाल्यावस्थेत आहे आता, अशी परिस्थिती आलेली आहे. रोज द्यावी लागणारी माहिती लक्षात घेता तरी एकही पैसा शासनातर्फे न घेता आमची ही परिस्थिती आहे. थोडक्यात काय की शिक्षण काय असावं हे सुद्धा आता न्यूयॉर्कवरून ठरवणार, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ठरवणार आणि तेच आपल्याला राबवावं लागणार अशी परिस्थिती. आपल्यापैकी बरेच जण त्याच्या पलीकडे जाऊन सर्वांगीण विकासाचा प्रयत्न करीत आहोत, पण ती आपली प्रेरणा आहे. ती आपण ज्यांना आदर्श मानलं, त्या लोकांनी जे काम केलं, ती प्रेरणा आपण जागी ठेवणं आणि पुढेही ती सक्रिय ठेवणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य आहे. पण यावर मोठ्या प्रमाणावर आक्रमणं होत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. पण काहीतरी नवीनही येत आहे. सगळ्या नवीन गोष्टींना नाकारण्याची गरज नाही असं मला वाटतं. मानसशास्त्राविषयीचं एक नवीन आकलन येत आहे. हे आकलन आणि नई तालीमचा शिक्षण विचार यामध्ये काही साम्य दिसतं का, काय विरोधाभास आहेत का, हेही आपल्याला शोधावे लागतात शिक्षक म्हणून. पूर्वी आपण वर्तनवादी शिक्षण प्रणालीप्रमाणे आपलं काम चालायचं. आता आपण वर्तनवादी शिक्षण पद्धती नाकारली आणि आपण असं मानतो की मूल स्वतः शिकत असतं. त्यामुळं मी त्याला शिकवायचं आहे या भूमिकेतून आपण बाहेर पडलोय आणि आपण मार्गदर्शकाची भूमिका घ्यायची आहे असं म्हटलंय. नई तालीममध्ये शिक्षकाची भूमिका मार्गदर्शकाचीच आहे. शिक्षण हे जे मानसशास्त्र आहे त्यामध्ये असं सांगितलं जातं की मूल अवतीभवतीच्या त्याच्या परिसरापासून शिकत असतं. त्यामुळं शिकण्याची सुरुवात त्याच्या स्वतःपासून करा, त्याच्या भावविश्वापासून करा. हळूहळू त्याचा अनुभव विस्तारित जाईल आणि त्या दृष्टीने पाठ्यक्रमाची रचना असली पाहिजे. हा विचार नई तालीमचा विचार आहे, त्याच्याशी अगदी जवळ जाणार आहे. त्यात आणखी असं मानलेलं आहे प्रत्यक्ष अनुभवातून शिकणं म्हणजे सर्व ज्ञानेंद्रियांनी जे शिक्षण घेतलं जातं ते दीर्घकाळ मेंदूमध्ये साठवलं जातं. मेंदूमध्ये त्याची प्रक्रिया नीटपणे होते आणि ज्या वेळेस तत्संबंधी दुसरा अनुभव मूल घेत असतं तेव्हा आधीच्या अनुभवांच्या फाईल्स खुल्या होतात आणि नवीन अनुभवांशी मूल नीटपणे आधीचे अनुभव जोडू शकतं. हे करण्यासाठी गांधींनी मांडलेला प्रत्यक्ष अनुभव आधारित जीवन आधारित शिक्षणाचा विचार अगदी जवळून मेळ घालणार आहे आणि त्यामुळं तो अत्याधुनिक आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. मी मानसशास्त्राचे आधार आपल्यासमोर सांगते. हे प्रतिमांमध्ये नाही, प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे. आज बालवाडीमध्ये सुद्धा आपण जर का बघाल तर मुलांकडनं ABCD लिहून घेतलं जातं. अनुभव कुठे? 8 वर्षेपर्यंत प्रत्यक्ष कृतीतून शिकणं हा कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज ऑफ लर्निंग असं म्हणतात. त्यानंतर जे मल्टिपल इंटेलिजन्सेस मानले जातात त्याच्यामध्ये बहुविध प्रकारचे मल्टिपल इंटेलिजन्सेस मानले जातात, ज्याच्यामध्ये मुलांना प्रत्यक्ष काम करून निसर्गविषयक ज्ञान मिळवणं, प्रत्येकामध्ये कला असू शकते, अनेकांमध्ये काहींमध्ये अवकाशीय क्षमता असते, काहींमध्ये
आंतरसंबंधांची एक क्षमता अंतर्भूत असते. काहींमध्ये स्वतःलाच समजून घेण्याची क्षमता आहे, काहींमध्ये संगीताची देणगी काहींना निसर्गदत्त लाभलेली असू शकते. गणिती एक क्षमता आहे, भाषिक क्षमता आहे. पण आपल्या शाळांमध्ये फक्त भाषिक आणि गणिती क्षमतांवरती अधिकाधिक भर दिला जातो, बाकींसाठी ग्रेड असते. काही बदल झालेले आहेत की आता सगळ्यांना ग्रेड देत असताना मात्र प्रत्यक्षामध्ये शिक्षक गुण देऊनच नंतर ग्रेड देत असतो, हे आपल्याला माहिती आहे. तशी ग्रेड काही तुम्हाला चित्रकलेला द्यावी लागत नाही, ती ग्रेडच असते. म्हणजे थोडक्यात काय, अजूनही आपण त्याच गोष्टींवरती, तार्किक ज्ञानावरती भर दिलेला आहे. प्रक्रियात्मक ज्ञानाला आपण बाजूला सारलेलं आहे. पण प्रक्रियात्मक ज्ञान हे तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं तार्किक ज्ञान आहे. मानवाचा एक मेंदू तार्किक ज्ञानाचा आहे डावा, आणि उजवा मेंदू हा भावात्मक आहे. तार्किक ज्ञानाला आधुनिक ज्ञानाची प्रक्रिया जी आली त्यामध्ये सर्वाधिक महत्त्व मिळालं, आणि भावनिक मेंदू आणि भावनिक ज्ञान हे कमी प्रतीचं मानलं गेलं. पण आज पुरेसा असा संशोधनातनं आपल्याला म्हणता येण्यासारखे वास्तव आहे की भावना आणि तर्क या दोन्हीची सांगड घालून माणूस जेव्हा आपल्या जीवनाला नीट आकार देतो तेव्हाच तो यशस्वी होतो. नाहीतर या तार्किक ज्ञानाच्या आधारे अतिशय बुद्धिमान असणारी माणसं आपल्या अवतीभवतीच्या जगासोबत, सामाजिक विश्वासोबत नीटपणे जोडली जाऊ शकत नाही, आणि त्यातून विविध प्रकारच्या ताणांना त्यांना सामोरं जावं लागतं, आणि त्यातून ते यश गाठतीलच असं नाही. त्यामुळं जर का आपण मानसशास्त्राच्या आधारे विचार केला तरीसुद्धा जीवनाची दृष्टी देणारं, इतरांशी जोडायचं कसं स्वतःला याचं भान देणारं, आणि बुद्धीला कमी लेखणारं नाही, पण बुद्धी इतकंच शरीर आणि मनाला मजबूतीने सोबत घेणारं नई तालीमची शिक्षणदृष्टी आणि जीवनदृष्टीसुद्धा आज अतिशय मोलाची आहे असं मला वाटतं. मानसशास्त्र आपल्याला एक भान देतं, ते असं की मूल काय आहे हे जाणून घ्या आणि त्यानंतरच तुमच्या शिकण्याच्या पद्धतींना आकार द्या. पूर्वी शिक्षक हा केंद्रस्थानी होता, आता मूल केंद्रस्थानी झालेलं आहे. हे महत्त्वाचंच आहे. मूल केंद्रस्थानी ठेवलंच पाहिजे, कारण ते कसं शिकतं हे कळल्यानंतर मी त्याला अनुभवांची कशी बांधणी करावी आणि कशा प्रकारचं वातावरण द्यावं हे ठरवू शकते शिक्षक म्हणून. पण मूल कसं शिकतं एवढं पुरेसं आहे का हो? मेंदू कसा काम करतो हे पुरेसं आहे का? की त्याला ज्या प्रकारचा समाज घडायला पाहिजे किंवा चांगला असेल, त्याला त्याच्या सर्व गुणांना वाव देणारा आणि त्याला चांगलं जगण्याकरता इतरांसोबत कशा रीतीने वागावं याची समज विकसित करण्याचं एक मूल्यवर्धनाची जाणीव शिक्षणामध्ये महत्त्वाची नाही का? त्यामुळं जीवनदृष्टी आणि मानसशास्त्रीय आकलन या दोन्हीचा मेळ साधल्याशिवाय शिक्षणाचा आराखडा आपल्याला ठरवता येणार नाही. म्हणून आज जीवनदृष्टी जी आहे त्यावरती जेव्हा बाहेरच्या गोष्टींचं आक्रमण होत आहे जागतिकीकरणाच्या काळात, कोणाचं होत आहे हे आक्रमण? सगळ्या गोष्टींचं केंद्रीकरण जे होतंय त्यामध्ये जो बाजार वाढलेला आहे, जी कारखानदारी वाढलेली आहे, ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी, आपल्या अर्थसत्ता वाढते, ज्यांना हे आपल्या हातात ठेवायचं आहे ते शिक्षणावरती नियंत्रण आपलं आणतात. काय शिकवायचं हे ते ठरवतात. त्यामुळं यात नवल नाही की तू शिकून काय करणार आहेस असं जेव्हा विचारतो आपण मुलांना, किंवा पालकांना जर का आपण विचारलं की नेमकं का शिकवता तुम्ही मुलांना आणि काय करावं तुमच्या मुलांनी असं वाटतं, तर पहिला मुद्दा हा असतो की उत्तम पॅकेजची नोकरी मिळावी. सगळ्यांना माहिती आहे पॅकेज महत्त्वाचं झालेलं आहे. गांधी असं म्हणाले होते की चारित्र्य संवर्धन हे शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे. अगदी दोन वेगळ्या दिशा आहेत. जगायला लागतातच गोष्टी,
पोट भरायचं आहे, चांगल्या रीतीने जगायचे, सोयी सुविधा सगळ्या गोष्टी लागणार आहेत, पण गरजा आणि हाव यातला फरक लक्षात घेतला नाही तर पृथ्वीवरती एवढी संसाधनं निश्चितच नाहीत की ज्यातून हाव पूर्ण केली जाऊ शकेल. हाव आता पहिल्या जगाची राहिलेली नाही, ती आपल्या देशांतर्गत पण अनेकांचं स्वप्न बनते. त्यामुळे देशांतर्गत ग्रामीण गाव आणि शहरे, बुद्धिजीवी आणि श्रमजीवी यांच्यामधले संघर्ष टोक गाठत आहेत. मी ज्या भागातून येते तो विदर्भाचा भाग आहे. तुमच्याकडे हल्ली बातम्या येतात का मला माहिती नाही, कारण जिल्ह्यापुरत्या मर्यादित राहतात बातम्या. आमच्याकडे रोज काही नवे शेतकरी आत्महत्या करतात. पाण्याची सोय नसलेली कोरडवाहू शेती आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्या शेतीवरचं पाण्याच्या शिवायचं त्यांचं जीवन, त्यातलं बियाणं हे बीटीचं आणखी कुठल्या कुठल्या हायब्रिडच्या कंपन्यांचं घेऊन बियांवरची सुद्धा मालकी संपुष्टात आलेली, त्यासाठी लागणारी कीटकनाशकं, खतं ही खरेदी करता करता त्यासाठी कर्ज घेऊन नाकी न आलेला शेतकरी आणि शेवटी ही परतफेड करणार कशी या विवंचनेमध्ये छोटासा संघर्ष झाला तरी आत्महत्येला प्रवृत्त होणारा हा शेतकरी, याच्याशी माझ्या शाळांची काही नाळ लागते का? शहरात राहणाऱ्या मी शिक्षकाची नाळ लागते का? शाळांनी हा मुद्दा त्यांच्या पाठ्यक्रमाशी कुठेतरी जोडला जावा असं करावं का? या देशात अजूनही 55 ते 60% लोक गावात राहतात, तरीही पाठ्यक्रमामध्ये शेती कुठेच नाही, शेतीची दुर्दशा कुठेच नाही. मग हा पाठ्यक्रम कोण ठरवतं? ज्या मुलांना त्यांचं परंपरागत ज्ञान आदिवासी मुलांकडे आहे, शेतकरी मुलांकडे आहे, पण ते ज्ञान नाहीच असं जेव्हा औपचारिक शिक्षण व्यवस्था म्हणत असते, त्यावेळेस आपल्या ज्ञानाकडे बघण्याची नकारात्मक दृष्टी त्या त्या समाजाची विकसित होते आणि आत्मग्लानी येते माणसाला. माझ्याकडे काय आहे? काहीच नाही, जे आहे ते इतरांकडे आणि ते दुर्लभ आहे मला, अशा प्रकारची भावना एक तीव्र प्रकारचं फ्रस्ट्रेशन त्यांच्यामध्ये निर्माण करणारी असते. अशा फ्रस्ट्रेट झालेल्या शेतकऱ्यांची मुलं, कुणाला वाटतंय शेतकरी व्हावं? एकालाही नाही. शेतकरी व्हावं असं वाटण्याची परिस्थिती राहिलेली नाही. मग कुठे जावं त्यांनी? शहरात. शहरात जावं म्हणजे कुठे राहावं? झोपडपट्ट्यांमध्ये. झोपडपट्ट्यांमध्ये राहावं तर तिथला पाण्याचा, शौचाला जाण्याचा किंवा अनेक म्हणजे अगदी स्त्री पुरुष आई वडील यांच्या स्त्री आणि पुरुषाच्या मूलभूत गरजा यांची पूर्तता सुद्धा त्या एका छोट्याशा खोलीमध्ये. काय हे माणसाचं जगणं आहे? कुठल्या प्रकारच्या माणुसकीचं जीवन शहरं आणि मोठी मोठी शहरं देत आहे. अर्धी भाकरी नावाचं पुस्तक युनिक फीचरनी काढलं. आत्ता कोल्हापूरला श्रीकांतभाई एका पुस्तकाच्या मोठ्या याच्या दुकानात आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी युनिक फीचर्सची आणखी काही पुस्तकं मला बघायला मिळाली. या सुहास कुलकर्णी नावाच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मुंबईचं हे वास्तव आपल्या सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे की ह्या गगनचुंबी इमारती, हे ऐश्वर्य आणि दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्यांमध्ये राहणारं नरक सदृश्य असं जीवन, हे काय जीवन आहे असं म्हणायचं? आणि यातून खरंच कोण सुखी होतंय? आणि त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला काय खरोखरच आनंद होत असेल? दुर्दैवाने असे आहे की त्या दोघांचीही स्वप्न तीच आहेत, झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाची आणि गगनचुंबी इमारतींमध्ये राहण्याची. त्यामुळं एका बाजूला तीव्र फ्रस्ट्रेशन आणि दुसऱ्या बाजूला केवळ पैशाचा माज आणि प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना यांनी आपलं जीवन एक प्रातिनिधिक स्वरूपाचं सर्वदूर आकाराला आलेलं दिसतं. आज शाळांची सुद्धा दुर्दशा बघा.
आज जिल्हा परिषदाच्या किंवा शासनाच्या शाळांमध्ये कोणती मुलं जातात? गरिबांची मुलं जातात. खाजगी शाळांमध्ये त्यातही वर्गीकरण झालेलं आहे. गरिबांच्या शाळा, त्यातल्या त्यात इंग्रजी माध्यमाच्या गरिबांच्या शाळा वेगळ्या. रिक्षावालाही त्या शाळेमध्ये आपल्या मुलाला पाठवतो पोटाला चिमटा घेऊन. ज्या भाज्या आणि फळं खायची ती त्या शिक्षणातून काहीतरी त्याचं बरं होईल म्हणून पोटाला चिमटे काढत शिक्षण विकत घेतो. म्हणतात की हक्क आहे आता कायद्याने मिळालेला. प्रत्यक्षात नाही आहे तो. कारण आमच्या आशा आकांक्षा आणि सामाजिक वास्तव इतकं विचित्र पद्धतीनं आपल्यावर काम करते की तो हक्क आपल्यापर्यंत प्रत्यक्षात येतच नाही. मध्यम वर्गाच्या शाळा वेगळ्या, उच्च मध्यम वर्गीयांच्या मुलांसाठी शाळा वेगळ्या आणि श्रीमंतांसाठी तर आणखीनच वेगळ्या. डून स्कूल वगैरे, इंटरनॅशनल शाळा, आणखी एक नवीन प्रकार जिल्ह्याच्या पातळीवरती येतोय. आता इंटरनॅशनल शाळेमध्ये गरिबांची मुलं का जाऊ नये? जावी ना. कोणी असं म्हणेल. इंग्रजी शिकवण्यासाठी शिक्षण मंत्री मोरे होते तेव्हा मला असं आठवतं की रमेश पानसे, मॅक्सिम बन्सन, लीलाताई पाटील यांनी एक आवाज उठवला होता, हो प्राथमिक शिक्षण तरी मराठीत राहू द्या, मुलांना आपल्या भाषेच्या माध्यमातून शिकण्याचं सुख मिळू द्या, त्यांचं शिक्षण सहज होईल, अधिक चांगल्या रीतीने होईल. त्यावेळेस गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिक्षण का घेऊ नये? आणि शिक्षण तज्ज्ञ जे स्वतःला म्हणवतात त्यांची मुलं अमेरिकेत आणि आणखी कुठे युरोपात जाऊन शिकतात, तर त्यांनी आपल्या मुलांना पाठवा. आणि गरिबाच्या मुलांनी काय घोडं मारलं म्हणून त्यांना इंग्रजी शिक्षण आपण मोकळं केलं. त्या इंग्रजी शिक्षणाचे सुद्धा स्तर आहेत. इतकं टोकाचं स्तरीकरण झालेलं आहे. अशा टोकाचं स्तरीकरण झालेल्या शिक्षण व्यवस्थेतून समता निर्माण होईल? काय वाटतं? विचार करूया आपण. देश स्वतंत्र झाला तेव्हा आपण एक राज्यघटना आपलीच आपल्याला अर्पण केली आणि काही कर्तव्य आणि काही मूल्य आपण स्वतःला शपथपूर्वक स्वतः स्वीकारली आहे. समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य कुठे आहेत? पण आता याचे उल्लेख करणं सुद्धा फार कोणाला उचित आहे असं वाटत नाही. 2005 साली तयार झालेला अभ्यासक्रमाचा आढावा, राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा आराखडा, त्यावर आधारित नवा अभ्यासक्रम 2010 मध्ये महाराष्ट्र राज्याने तयार केला आणि तो आपल्या शिक्षकांपर्यंत आलेला आहे. या आराखड्याचं थोडं वेगळेपण असं होतं की सबंध देशभरामध्ये फोकस ग्रुप डिस्कशन्स झाली होती. वेगवेगळ्या आयामांसाठी गणित शिक्षण कसं व्हावं, शिक्षणाची उद्दिष्ट कशी ठरावी, आणखी काय काय कसं व्हावं, त्याच्यामध्ये काम आणि शिक्षण ही पण एक महत्त्वाचा एक समूह गट तयार झाला होता. आणि डॉक्टर अनिल सदगोपाल यांनी त्याची धुरा स्वीकारली होती. यावरती मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. आता हे काम आणि शिक्षण जो विषय 1964-68 सालीच आपण संपवला, तो पुन्हा कशासाठी लक्षात घ्यायचा होता? जेव्हा यावरचं फोकस ग्रुप डिस्कशनचं मी बारकाईने वाचन केलं तेव्हा असं लक्षात आलं की नई तालीमच्या उद्दिष्टांना कोणीच नाकारलं नाही. जेवढे शिक्षण कमिशन पुढे आले आणि त्यामध्ये जो विचार झाला त्यामध्ये नई तालीम आणि त्याची उद्दिष्ट ही कमी प्रतीची आहेत असं कोणीच म्हटलेलं नाही. पण प्रत्यक्षात येण्यासाठी जी राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्ती लागते ती मात्र आपण कधीच दाखवली नाही. आणि त्यामुळं आणि या संबंध 1990 पासून ते 2005 पर्यंतचा जवळजवळ 15 वर्षाचा जो काळ गेला, या 15 वर्षाच्या काळामध्ये एक लक्षात आलं की जी संविधानिक मूल्य आपण महत्त्वाची मानली त्या मूल्यांवर पुन्हा एकदा जोर देण्याचं आहे. आणि म्हणून काही जाणकार लोकांनी, त्यावेळेसही उद्योगातली माणसं सुद्धा या पाठ्यक्रमाच्या रचनेमध्ये सहभागी झाली होती, शिक्षक सहभागी झाले होते, सामाजिक कार्यकर्ते त्या सहभागी झाले होते, विविध विषयांचे तज्ज्ञ सहभागी झाले होते, शिक्षण तज्ज्ञ त्यात सहभागी झाले होते. आणि मोजक्या लोकांनी, त्यामध्ये प्रोफेसर यशपाल ज्यांना आपण ओळखतो, प्रोफेसर कृष्णकुमार
डॉक्टर अनिल सदगोपाल यांची महत्त्वाची नावं आपल्याला, ज्यांना अजूनही एक असोशी होती की जी संविधानिक मूल्य आपण महत्त्वाची मानली त्याला हरताळ फासला जातोय, काहीतरी करणं गरजेचं आहे. पण हे काहीतरी कसं केलं जाणार? लोकशाही प्रक्रियेमध्ये तो विचार जोपर्यंत प्रबळ होत नाही तोपर्यंत हे कसं केलं जाणार हा प्रश्न होता. त्यामुळं असं व्हावं आणि ते करण्यासाठी जो अभ्यासक्रमाचा आराखडा तयार झाला त्यामध्ये अवकाश निर्माण करण्याचं काम या अभ्यासक्रमाच्या आराखड्याने केलं आणि ज्याचा उपयोग करून नई तालीमचा प्रयोग आम्ही आकाराला आणतोय. म्हणजे कायद्यामध्ये हा अवकाश आम्ही शोधलेला आहे. हा कायद्यामधला अवकाश आपण कसा वापरायचा हे आता आपल्यावरती सगळ्यांवरती अवलंबून आहे. शिक्षकाला एक स्वायत्तता मिळाली आहे याच्यामध्ये कायदेशीररित्या, त्या कायद्यामध्ये पण आहे. पण एक अकॅडमिक कमिटी नावाची गोष्ट गठीत केलेली आहे प्रत्येक राज्यामध्ये आणि ती अकॅडमिक कमिटी जे ठरवेल ते करावं लागेल असं म्हटलंय. पण प्रत्यक्षामध्ये कायद्याचं जे सूत्ररूप आहे हक्क कायद्या शिक्षण हक्क कायद्याचं ते असं म्हणतं की 2005चा हा आराखडा बंधनकारक आहे आणि 2005चा हा आराखडा हा अवकाश मुलांना आणि शिक्षकांना मिळावा असं म्हणणार आहे आणि सुरुवातीचा भाग कायद्याचा सुद्धा हेच म्हणणार आहे. त्यामुळं आता प्रत्यक्षामध्ये त्याचं साररूप किंवा त्याचं मुख्य जे म्हणणं आहे ते शिक्षकाला अवकाश देणारं, त्याला अर्थ शोधता येणारं स्वातंत्र्य तो घेतो की नाही हे जाणून आपल्याला घ्यावं लागेल. पण त्याचसोबत त्याला दैनंदिन व्यवहारामध्ये पूर्णपणे बांधून टाकणारी एक व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला नकार देत आपलं सत्व कसं जपायचं आणि जी काळाची आव्हानं आहेत त्या आव्हानांना कसं भिडायचं हे आपल्याला सर्व शिक्षकांना लक्षात घ्यावं लागणार आहे. त्याच्यामध्ये शिवाय SMC म्हणजे शाळा व्यवस्थापन समित्या वगैरे गठीत झालेल्या आहे, यांना थोडाफार अवकाश दिला गेलेला आहे. या सगळ्याच कायद्यांमधले अवकाश शोधणं हे आपल्यासमोरचं एक मोठं आव्हान आहे. त्यामुळं मी असं म्हणेन की हा जो प्रयोग आम्ही करतोय या प्रयोगामध्ये शुद्ध प्रयोग म्हणता येण्यासारखं काही नाही, कारण याला कायद्याचे काच आहेत. पण या कायद्याच्या काचामध्ये सुद्धा जीवनदृष्टी कायम ठेवून आपल्याला बरंच काही करता येण्यासारखं आहे असं आम्हाला वाटतं. ते करण्याचा आम्ही प्रयोग केला. आता तुम्ही म्हणाल की शुद्ध दृष्टी ठेवून का हो नाही तुम्ही काम करत? याला अडचण आमची ही आहे बघा की ही शुद्ध दृष्टी ठेवून काम करण्यासाठी शिक्षकालाही तयार व्हावं लागतं, समूह मिळून तयार व्हावं लागतं. ते आव्हान वेगळं आहे. ते आव्हान हळूहळू स्वीकारू शकतो आपण. त्यासाठी स्वतःला घडवत जावं लागतं, व्यक्ती म्हणून आणि समूह म्हणून. आणि त्याचसोबत आपण एकटं काही शाळा घडवत नसतो. या शाळेमध्ये मुलं असणं गरजेची आहेत. त्यामुळं मुलांना पाठवणारे पालक यांची शिक्षणदृष्टी काय आहे हे पण लक्षात घेणं गरजेचं असतं. आणि हळूहळू शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या संवादातून आपण नवीन दिशेनं वाटचाल करू शकतो. ती दिशा काय असावी हे ठरवणं हळूहळू आपण आपल्या हातामध्ये घेतलं पाहिजे असं मला वाटतं. हे मी वास्तवाबाबत बोलले. नई तालीम नेमकं काय सांगते? मग नई तालीम हे म्हणते की शिक्षणामध्ये केवळ बुद्धीला आज जो आपण टोकाचं महत्त्व दिलंय ते गैर आहे. टोकाचं महत्त्व दिल्याने बुद्धीचा विलास करण्याची सवय आपल्याला लागते. त्याच्या आधारे आपण लोभी बनतो, जास्त पैशाच्या नोकऱ्या आपण घेतो, श्रमापासून आपली फारकत होते आणि माणूस म्हणून आपलं स्वतःचं अवमूल्यन आपण करून घेतो. इतरांसोबत बरोबरीनं, प्रेमानं, अहिंसक पद्धतीनं नातं जोडण्याची संवेदनशीलता कमी होते. हे ते म्हणतात. आपण स्वतःचाच विचार करून बघू, असं होतं का? कदाचित होत असावा. हा आपला सार्वत्रिक सर्वांचा अनुभव असेल असं मला वाटतं. यात टोकाची स्पर्धात्मकता आहे, त्यामुळं असुरक्षिततेची भावना आहे, इतरांच्या प्रती द्वेष आहे. स्वाभाविकपणे हा मोठ्यांचा आजार लहानांपर्यंत जातो शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून.
आपण सतत मुलांच्या स्पर्धा लावतो. आता स्पर्धांचं महत्त्व नाही का? उत्कृष्टता आपल्याला नको आहे का? उत्कृष्टता आपल्याला हवी आहे, पण उत्कृष्टता द्वेषाच्या पातळीवर हवी आहे की मी जिथे होतो त्याच्यापेक्षा मी अधिक चांगला घडलो पाहिजे, यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी जे काय मला इतरांकडनं शिकायचं आहे ते सकारात्मक दृष्टी ठेवून मी शिकलं पाहिजे. या दोन दृष्टींमध्ये फरक आहे. त्यामुळं स्पर्धा स्वतःशी आहे. इतरांसोबत स्पर्धेचे काही कार्यक्रम होतीलही, पण ते द्वेषभावनेतून होणार नाही. जमलं तर तिथे समूहाच्या स्पर्धा असतील. असं अधिक सकारात्मक कार्यपद्धती शाळा आपल्यामध्ये आणू शकते. शाळेमध्ये व्यक्ती स्वतंत्र असतात. आता टोकाचं व्यक्तिकेंद्रितता ही या व्यवस्थेचा एक महत्त्वाचा पैलू आहे, जो शाळा व्यवस्थेतही येतो. प्रत्येक मूल स्वतंत्र असतं. शिकण्याची प्रक्रिया ही स्वतंत्रपणे होत असते. पण ही प्रक्रिया घडण्यामध्ये आपण परस्परांना मदत करू शकतो. कमजोर मुलाला वेगाने जाणारं मूल मदत करू शकतं. हे आपल्याला शिकणं गरजेचं आहे का? महत्त्वाचं आहे का? श्रीमंत आणि महत्त्वाच्या जागी असणाऱ्या माणसाला कमजोर माणसाला हात द्यावासा वाटावा की वाटू नये? की माझं जगणं माझं हे आणि त्या मस्तीमध्ये मी जगणार आहे, पण ती मस्ती फार काळ टिकणारी नाही आहे हे पण आपल्याला दिसतं. कारण जेव्हा टोकाची विषमता वाढते तेव्हा त्या असुरक्षिततेतनंही माणसं हिंसक होतात आणि त्याचे परिणाम जे स्वतःला सुरक्षित मानतात त्यांच्यावरही होणार असतात. होतातच. पडणारे दरोड्यांमध्ये होणारे मृत्यू आणि छोट्या मोठ्या गोष्टींमुळे होणारी हिंसा ही त्या दिशेनं घेऊन जाणारी आहे. अलीकडे गांधी म्हणतात म्हणून हा विचार अजिबातच आपण करू नये असं मला वाटतं. आपल्याला काय दिसतं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण गांधी म्हणतात म्हणून मग आता काय मागे जायचं असं बरेच जण म्हणतात. माझ्या शाळेतली मुलं 30% मुलं जवळजवळ दलित समाजातली आहेत. 30% शिक्षक 40% शिक्षक दलित समाजातले आहेत. महाराष्ट्रामध्ये गांधी विचार आणि आंबेडकरी विचार यातला संघर्ष आपल्याला नवीन नाही. एक प्रकारचा ताण राखीव जागांमुळं शिक्षकांमध्ये असतो, विद्यार्थ्यांमध्ये असतो, समाज जीवनात असतो. हे ताण माझ्याही शाळेमध्ये आहेत. मुलं येतात आणि ती जेव्हा म्हणतात की मी जिथे गेलो होतो शेजारी तिथे म्हणत होते त्या टकल्याच्या शाळेमध्ये तू कशाला जातोस आश्रमामध्ये आणि ते संडास साफ करतोस, काय गरज आहे? शेतात काम करतोस, वेळ घालवतोस आपला. मुलांना मात्र असं वाटत नाही, पण कधी कधी शंका येते. मुलं उपस्थित करतात प्रश्न. ह्या सगळ्या प्रश्नांना सोडून शाळा पुढे जात नाही. ते सगळे प्रश्न शिक्षणातले प्रश्न आहे असं आम्ही मानतो. त्यामुळं हा जो सगळा विचार प्रवास आहे हा एकाच वेळेस मुलांसोबत शिक्षक समूह आपल्यासोबत सातत्याने करत असतो आणि त्यातून आपले अंतर्विरोध जे आहे, सांस्कृतिक अंतर्विरोध जातीयतेतून निर्माण झालेले, त्याची एक मोठी हजारो वर्षाची परंपरा शोषणाची आपण निर्माण केलेली, त्याची उत्तरं सापडवणं, जागतिक पातळीवरती होणारी सांस्कृतिक आक्रमणं, आर्थिक आक्रमणं, त्याचीही उत्तरं सापडवणं आणि त्यावर आपण व्यक्तिगत पातळीवर आपल्या जीवनात काय करू शकतो, या शालेय जीवनात शिक्षक समूह मिळून आपण काय करू शकतो, पालकांपर्यंत काय नेऊ शकतो, त्यातली 1-2 पावलं शोधण्याचा हा प्रयोग म्हणजे प्रयत्न आहे. फार मोठी वाटचाल केलेली नाही, पण या 10 वर्षामध्ये मी एवढं आपल्याला खात्रीने सांगू शकते की ही वाटचाल करणं शक्य आहे, आनंददायक आहे आणि यातून मुलं घडू शकतात. यातून पालकांशी जवळीक साधली जाऊ शकते. काही शाळांमध्ये संडास सफाई करायला लावली म्हणून शिक्षकांना निलंबित केलेलं आहे. 10 वर्षामध्ये एकही इश्यू तयार झालेला नाही की या शाळेमध्ये मुलं संडास सफाई करतात ती का. कारण
जी गोष्ट मुलांनी करावी असं आपल्याला वाटतं ती गोष्ट शिक्षकांनी करणं अनिवार्य आहे असं जर का शिक्षक मानत असेल तर तो जो विचार प्रवाह आहे किंवा शिक्षण विचार आहे तो मुलांसाठी नाही आहे, तो मुलांसाठी असतो, शिक्षकांसाठी असतो, व्यवस्थापनासाठी असतो आणि तो पालकांसाठीही असतो. फक्त तो कसा जाईल या संदर्भामध्ये बरीच देवाणघेवाण आपसामध्ये करावी लागते. यामध्ये पालक दैनंदिन प्रक्रियेमध्ये एवढा नसतो, त्यामुळे त्याची गती जरा कमी असते आणि म्हणून शिक्षणाच्या सगळ्या प्रयोगाला पण गती जरा कमी येते असं मला वाटतं. शिवाय वास्तव जे असतं त्या वास्तवामध्ये आपल्याला जगावं लागतं. अचानक मोठा बदल आपल्याला करता येत नाही. विशेषतः श्रमिकांची मुलं आमच्याकडे आहेत, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांची मुलं आमच्याकडे आहेत. त्यामुळं त्यांच्या आशा आकांक्षा तयार होण्यामध्ये सुरक्षित समाजाने आपली महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. कारण त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत त्याच त्यांच्या असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या आहेत, असुरक्षित लोकांच्या आहेत, श्रमिकांच्या आहेत. त्यामुळं त्या अचानक बदलणार नाही आहेत, पण त्यांना यावर विचार करावा लागणार आहे. तो आम्ही करतो, तो करून आपण या दिशेने जाऊ शकणार आहे. 1-2 त्याचे दाखले मी आपणास देते. ज्यावेळेस काही पुरुष पालक असं आम्हाला म्हणाले, काय हो त्या मुलाला तुम्ही मोठी बादली घेऊन पाणी घालायला शेतावरती पाठवत होतात, का तुम्ही पाठवता? सांगावं लागलं की अहो आम्ही नाही पाठवत. मुलाला वाटत असतं की छोट्या बादलीपेक्षा मोठ्या मुलांची जी मोठी बादली आहे ती मी उचलू शकेन का. म्हणजे त्याला स्वतःला तपासायचं आहे की माझी शक्ती जास्त आहे का, मी हे काम करू शकेन का. त्या ओढीतून मूल ते करत असतं. आम्ही आणि हे करतात मुलं. संडास सफाई करताना इयत्ता दुसरं वर्ष होतं शाळेचं. आम्ही मुलांसोबत संवाद करत होतो की ही बघा, ही आपण छान छोटे छोटे संडास आपल्या शाळेमध्ये आणि मूत्रीघरं तयार केलेली आहेत. आता ह्याची सफाई कशी करू. एक, तुम्ही इतके लहान आहात त्यामुळं ताई दादा करतील ही सफाई, हा एक पर्याय. दुसरा, आपण एक सफाई कामगार ठेवू आणि त्याला आपण ही सफाई करण्याचं काम देऊ. पण त्यावेळेस 80 मुलं आणि आम्ही एक 6-7 शिक्षक होतो. मग आपण रोज ते संडास आणि मूत्रीघर घाण करायचं, कारण आपल्याला जावं लागणार, वापरावं लागणार, आणि त्या एका माणसाने ते स्वच्छ करायचं. असं ते काम त्या माणसाला आवडेल का, काय वाटतं तुम्हाला. तिसरा पर्याय हा असू शकतो की तुमचे छोटे छोटे हात आहेत, पण ताई दादा आणि तुम्ही मिळून आपण टप्प्याटप्प्याने हे काम करूया. काय करूया तुम्ही ठरवा. आणि क्षणात मुलांनी निर्णय घेतला की आपण मिळून करूया. मुलांना संडास सफाई करण्यामध्ये कुठेही काहीही गैर वाटत नव्हतं. गैर वाटत होतं ते पालकांना. 10 वर्ष झाली आहेत आता शाळेला. एकदाही मुलांनी संडास सफाई आम्ही करणार नाही असं म्हटलेलं नाहीये. जेव्हा किंवा सफाईचं काम सुद्धा जेव्हा कामांची यादी केली जाते आणि यातली कुठली कामं ऐच्छिक असावी आणि कुठली अनिवार्य असावी याविषयी विचारमंथन मुलांसोबत केलं जातं, तेव्हा अनिवार्य काम म्हणजे सफाईचं काम असा एकमुखी निर्णय घेतला जातो आणि तो विचारपूर्वक घेतला जातो पहिल्या वर्गापासून. त्यामुळं मुलांना मूल्यांच्या बाबत समज नसते असं आपल्याला म्हणण्याची गरज नाही. त्यांच्या पातळीवरच्या प्रश्नांवर ते विचार करू शकतात. ती संधी आपण त्यांना देणं, विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि सहभागी पद्धतीनं शाळा चालवण्याची ही जबाबदारी आपली आहे. तरच ज्या एक परिपक्व लोकशाहीची गांधींनी कल्पना केली आहे, स्वायत्त, स्वतःवर राज्य करणाऱ्या, संयम करू शकणाऱ्या अशा समाजाची जर का रचना आपल्याला करायची असेल तर ती हनुमान उडी होऊ शकत नाही. तर ती आपल्याला लहानपणापासूनच त्याची बांधणी करावी लागेल. ती बाब आपण लहानपणापासून शिक्षण व्यवस्थेमध्ये आणू शकतो आणि ते शक्य आहे. या शाळेमध्ये काय काय होतं, मन, बुद्धी आणि शरीर या तिन्हीचा समन्वय शिक्षणामध्ये गरजेचा आहे असं म्हटलेलं आहे. काम ही महत्त्वाचा भाग मानलाय, पण काम हे वोकेशनल एज्युकेशन होता कामा नये. वोकेशनल एज्युकेशन झालं तर मग आपण कामगार निर्माण करणार. आपल्याला कामगार निर्माण करायचे आहेत का. फक्त काम करणारी माणसं हवी आहेत, पण ती आत्मसन्मान बाळगणारी, शोषणाची समज असणारी,
समाजात म्हणजे आपल्या जगण्याचं ध्येय काय आहे हे समजू शकणारी अशी माणसं जर का घडणं महत्त्वाचं असेल परिपक्व लोकशाहीसाठी, तर नुसतं व्होकेशनल एज्युकेशन पुरेसं नाही, तर काम आणि ज्ञान याची एकत्रित सांगड घालणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मनाचा भाग म्हणजे त्या ठिकाणी कशा प्रकारचे नातेसंबंध असतील याबद्दलची त्याची स्वतःची भूमिका तयार होणं. त्यामध्ये आपल्याला सहयोगी समाज हवा आहे की स्पर्धात्मक समाज हवा आहे याचं उत्तर शोधावं लागतं. गांधींचा समाज हा सहयोगी समाज आहे. एक वेळ होता औद्योगिकरणाच्या वेळेस की डार्विनचा सिद्धांत आला आणि डार्विनचा सिद्धांत एक सिद्धांत खरं म्हणजे तोही पूर्ण नाही आहे. जो बलवान असतो तो टिकतो, जो बलवान नसतो तो संपतो आणि त्याचं सामाजिक शास्त्रासोबत सोशल डार्विनिझम त्यातून आला. त्यामुळं जो बुद्धीने श्रेष्ठ आहे तो जगेल, जो शारीरिकदृष्ट्या समर्थ आहे तो जगेल आणि त्यामुळं जो शक्तिशाली आहे सामाजिकदृष्ट्या तो जगेल. म्हणजे काय? म्हणजे इतर जगण्यास नालायक आहेत, इतर जगण्यास नालायक आहेत. तसेच माझ्यासाठी हा सगळा निसर्ग आहे आणि अवतीभवतीचं सगळं चेतन आणि जड जग हे पण माझ्यासाठी आहे असं म्हटल्यानंतर सगळ्या विश्वाचं शोषण करण्याची मक्तेदारी जणू आपलीच आहे. अशा थाटामध्ये आपण एकमेकांशी आणि निसर्गाशी आपलं नातं जोडण्याची एक सुरुवात केली आणि त्यातून आकाराला आलेला हा समाज जागतिक स्तरावर फक्त भारतात नाही त्याचे परिणाम आज आपल्याला स्पष्टपणे दिसायला लागलेले आहेत. आणि जागतिक पर्यावरणावरचे जेवढेही अहवाल आलेले आहेत आणि अनेक पाश्चिमात्य विचारवंत यांनी सुद्धा या विचारांची मर्यादा गांधींच्या काळातच ती लक्षात आलेली आहे. टॉलस्टॉय, रसेल किंवा रस्किन किंवा अगदी थोरो, इमर्सन या सगळ्यांच्या बाबत आपल्याला असं दिसेल की या सगळ्यांच्या विचारांनी गांधींच्या विचारांची जडणघडण झालेली आहे. पण त्याचसोबत अलीकडे आलेले सगळे नवीन म्हणजे शिक्षण विचारक आणि त्याचसोबत पर्यावरणाचे तज्ज्ञ या सगळ्यांनी आपल्या या जीवनदृष्टीमध्ये सदोषता ही लक्षात आणून दिली आणि यात मूलभूत बदल केल्याशिवाय आपण आपलं अस्तित्व टिकवू शकत नाही हे लक्षात आणून दिलेलं आहे. त्यामुळे आता हे आपल्याला आव्हान आहे की आपण याच्या पुढे कसे जाणार आहोत आणि आपल्या मुलांना कुठल्या प्रकारचं भविष्य आपण देणार आहोत. त्यामुळे भविष्य जर का दुसरं द्यायचं असेल त्यामध्ये त्यांना त्यांच्याच जगण्यावरती स्वतःचं काहीतरी नियंत्रण आहे असं वाटायचं असेल तर आपल्याला वेगळ्या प्रकारच्या नातेसंबंधांची घडण करावी लागेल निसर्गासोबतही आणि माणसांसोबतही. त्यामुळे तिथे शोषणाला नकार द्यावा लागेल. पण त्याचसोबत त्याच प्रकारची जीवनदृष्टी शोषणाची सुखी माणसाची जी आहे तीच दृष्टी उपभोगाच्या आधारावरची स्वीकारली तर आपण ते सुख सगळ्यांपर्यंत नेऊ शकणार नाही. त्यामुळं वेगळ्या जीवनदृष्टीची गरज पडेल आणि ती जीवनदृष्टी एक संयमित जीवन संयमित उपभोगाची असेल आणि गांधी तिथे प्रस्तुत होतात असं मला वाटतं. म्हणून आपल्याला विचार करण्याची गरज आहे. एक माणूस आपल्या मातीतला ज्यांनी हा धोका मानवीय संस्कृतीला असलेला ओळखला होता त्यावेळेस एवढंच श्रेय आपण त्याला देऊया. पण तेवढं तरी श्रेय देऊया जगाच्या पातळीवर एक मोठा लढा लढत असताना एवढ्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या राष्ट्रामध्ये हा लढा लढत असताना हे भान करून देणं म्हणजे एका अर्थानं हा फक्त स्वातंत्र्याचा लढा नाही तर एका संस्कृतीचं दुसऱ्या संस्कृतीवरचं आक्रमण थोपवून धरणं आणि आपल्या संस्कृतीतल्या मूलभूत मूल्यांचा शोध करण्यास प्रवृत्त करणं हा तो लढा होता. असं जर का असेल तर नई तालीम किंवा गांधींचा शिक्षण विचार याच प्रकारच्या संस्कृतीचं नीटपणे आकलन करून कुठल्या प्रकारची संस्कृती आपण जोपासणार आहोत हे समजून घेण्याची गरज आहे. यामध्ये पश्चिम विरुद्ध पूर्व असाही बाज आणण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. कारण ती जीवनदृष्टी आपणही स्वीकारलेली आहे. त्यामुळे उपभोगवादी की मर्यादित उपभोगासह माणूस
हा वस्तू नव्हे किंवा माणूस हा अशी व्यक्ती नव्हे की ज्याला फक्त उपभोगाचंच अंग आहे. फक्त शरीरकेंद्रीच विचार तो करू शकतो की या शरीराला सुखवण्याकरता एवढ्या वस्तूंचा उपभोग घेणं गरजेचं आहे. नाही, त्याला दुसरंही मन आहे, त्याला त्याची एक वेगळी ओळख आहे. ही ओळख त्याला करून देणारं हे जे चिंतन आहे हे आपण महत्त्वाचं मानतो की नाही, हे आपल्या समोरचं आव्हान आहे. हे जर का स्वीकारलं तर आपल्या शाळा वेगळ्या होतील, कारण तिथे मुलामुलांमध्ये सहकार असेल. तिथे शिक्षक एक अथॉरिटी म्हणून माझं वय जास्त आहे मी तुला शिकवणारा असं म्हणणार नाही, तर त्याच्यासोबत शिकणाराही असेल, त्याच्यात न्यूनगंड त्याला येणार नाही. ही नई तालीमची शाळा आम्ही जी चालवतोय आत्ता, आनंद निकेतन त्याचं नाव आहे, या प्रक्रियेमध्ये आपण कोणासाठी करतोय याचा आणि त्यागाचा अहंकार येण्याची गरज नाही. आपण आपल्यासाठी अतिशय आनंददायक असं जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. ही अनुभूती जर का शिक्षकांच्या पातळीवर येत असेल आणि समूह मिळून तो आनंद घेत असू आपण, आणि आपणही स्वतःसाठी रोज नव्या पद्धतीनं उकलत जातो, स्वतःलाच समजून घेतो, त्यातून आपल्या परिवारालाही हळूहळू वेगळा आकार येत जातो, असं होत असेल तर आपणही घडतो, मुलंही घडतात. एकाच वेळेस ही घडण्याची प्रक्रिया होते आणि ती प्रक्रिया आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळं मी असं म्हणते की शुद्ध स्वरूपात आम्ही तो प्रयोग केला नाही, आमची ती क्षमता नाही. मी आपल्याला स्पष्टपणे हे आणि नम्रपणे सांगू इच्छिते की आमची ती क्षमता नाही, पण ते लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. असं जाणणारा हा सामान्य मध्यम वर्ग आणि मध्यम वर्गातून आलेला शिक्षकांचा समूह आहे, जो हा विचार हळूहळू समजून घेतोय आणि त्यात काहीतरी महत्त्वाचं आहे एवढं तरी त्याला वाटायला लागलंय. आणि त्यातून जे काही आकाराला आलं ते आपल्यासमोर जी छोटीशी चित्रफीत दाखवली जाणार आहे त्यातून आपल्या समोर येणार आहे. चित्रफितीमध्ये सगळ्या गोष्टी नीटपणे येऊ शकत नाहीत, त्याच्या मर्यादा त्याला असतील, पण एका राष्ट्रीय म्हणजे NIDच्या विद्यार्थ्यांनी त्याच्या प्रकल्पाचा भाग म्हणून ही चित्रफीत आम्हाला तयार करून दिलेली आहे, ती आपल्यासमोर मी मांडणार आहे. आणि त्यानंतर आपणास काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. पण 4 महत्त्वाची कामं पुन्हा एक वार मी मांडते आहे की शेती, कारण ती अन्न निर्माणाचं काम आपल्याला शिकवणारी आहे आणि यातून अनेक ज्ञानाच्या शाखा या आपल्याला मोकळ्या होतात. सजीवांचं जग आपल्याला मोकळं होतं, त्याचा वनस्पतीशास्त्राचं जग आपल्यासाठी मोकळं होतं, त्याचा अभ्यास करता येतो. गणित त्यामध्ये आहे. पोषणाचा एक शाश्वत असा पोषणाचा विचार आहे. जमिनीशी कसं नातं जोडलं जावं याची समज आहे. जमीन ही काही एक उपभोगाची वस्तू नसून त्याच्यासोबत दीर्घकाळ स्नेहाचं नातं जोडून ती आपली पोषण करते आहे. अशा पद्धतीनं नम्रतेनं तिच्याशी जोडलं जावं, अशा प्रकारची समूल्य विकसित करणारी ती बाब आहे. म्हणून शेती हा एक महत्त्वाचा भाग आपण आपल्या शाळेमध्ये जोडलेला आहे. त्याचसोबत स्वयंपाक हे एक दुसरं काम आहे. हे स्वयंपाक काम करत असताना अन्नावरती प्रक्रिया आणि जे अन्न आपण सेवन करतो त्यातूनही आपण घडत असतो. कुठल्या प्रकारची दृष्टी आपल्याला बाळगायची. पॅक्ड फूड ही संस्कृती आपल्याकडे येते आहे. आता आपल्याला हे सांगितलेलं आहे की मॅगी खाल तर मॅगी खाऊन आपल्या छोट्या मुलांचं आयुष्य आणि त्यांचं स्वास्थ्य आपण बिघडवतोय, म्हणून आपण त्यांच्यावरती केस केली जी कदाचित आपण हारू. त्यामुळं मॅगी राहील की नाही माहिती नाही, पण मॅगी सदृश्य आणखी काही इतर कंपन्या उभ्या होतील, झालेल्याच आहेत. आणि मैद्याच्या रूपानं आपण मुलांच्या पोटात काय घालतोय, मग प्रक्रिया केलेले कुरकुरे असतील किंवा काय तऱ्हेची पेय आहेत, या प्रकारची एक वेगळीच खाण्याची मॅकडोनल्ड वेगळ्याच प्रकारची खाण्याची एक संस्कृती येते आहे. आता दुसऱ्या संस्कृतीतलं काही घ्यायला नको का? घ्यायला पाहिजे, पण आपल्या परिस्थितीमध्ये आपलं स्वावलंबन, अन्न स्वावलंबन, पोषणाचं स्वावलंबन हे न स्वीकारता बाह्य गोष्टींवरती जे परावलंबन आहे, हे परावलंबन आपलं कार्बन फुटप्रिंट पण वाढवणार आहे, नकारात्मकता देणार आहे. मी जितक्या लांबून दूरच्या गोष्टी ज्या मी पिकवत नाही
त्या जर का मी खात असेन तर माझं परावलंबन तर वाढतंच, पण माझ्या खिशातले पैसे इतरांना जातात, माझ्या जवळच्या माणसाचं मी शोषण करत असतो आणि एका अर्थानं एक अशाश्वत अशी रचना तयार करत असतो. याचं भान आपण आपल्या मुलांना करून देणं गरजेचं आहे. त्यामुळे एका बाजूला त्याला स्वास्थ्याचा विचार देणं आणि त्याचसोबत एक स्थायी रचना तयार होणं जमिनीची, तिथल्या उत्पादनाची, हे पण खूप महत्त्वाचं आहे. जसं जसं मूल 10वीपर्यंत जातं या सगळ्या गोष्टींचा समावेश स्वयंपाकातनं, शेती व्यवस्थेतनं आपल्याला मुलांना करून देणं शक्य आहे. आता शहरांमध्ये हे कसं होणार? दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमातून होऊ शकेल. हेच कामं केली पाहिजेत असं गरजेचं नाही. गांधींनी म्हटलेलं पण नाही. नित्य नूतनत्व हे नई तालीमचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळं आपल्या गरजेप्रमाणे, आपल्या प्रश्नांच्या आधारे कशाचा समावेश आपल्या शाळांमध्ये करता येईल याचा विचार आपण करू शकतो. ऊर्जा हे तिसरं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये ऊर्जा कोणकोणत्या प्रकारच्या आपण वापरत असतो, त्यातल्या पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचं स्वरूप काय आहे आणि अपारंपरिक ऊर्जा प्रकारांकडे का वळणं महत्त्वाचं आहे, त्या कशा काम करतात, एकूणच याबद्दलचं परीक्षा देण्याकरता नाही तर समज विकसित होणं, आपली नैसर्गिक संसाधनं याची समज विकसित होणं आणि ही साक्षरता महत्त्वाची वाटणं. साक्षरतेच्या नंतर अभिवृत्तींचा विकास होणं आणि प्रत्यक्ष काही कृतिशीलता मुलांमध्ये येणं, तिथपर्यंत आपल्या शाळा जाऊ शकतात आणि तेही कार्यक्रम आपण ठेवू शकतो. यातूनच मी सायकल वापरणं हे मला उपयुक्त वाटलं पाहिजे. मग सायकल ते यंत्र म्हणून मी समजून घेतलं पाहिजे. मला जर का कधी फवारणी करावी लागत असेल तर कशाची फवारणी करावी, ते फवारणी यंत्र कसं काम करतं, त्यानंतर चरख्यावरती सूत, ते चरखानं अतिशय छोटं सोपं यंत्र मूल हाताळत असतं. खूप मोठं 10वीपर्यंतचं फिजिक्स त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर अंबर चरखा मूल चालवतं, त्याच्यामध्ये गिअर्स आहेत. तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी त्यातून मुलांना सहजपणे शिकता येणार आहेत. धातू विशिष्ट प्रकारचे का वापरले जातात, अनेक गोष्टी किती असू शकतात यावर काही पुण्याचेच आमचे सहकारी इंजिनियर्स ते शाळेसोबत अलीकडे जोडले गेलेले आहेत आणि ते यातलं फिजिक्स, यातलं गणित, यातला पर्यावरणाचा विचार हा मुलांपर्यंत कसा नेता येईल याचे मॉड्यूल्स आम्ही आता सध्या तयार करतोय. शाळा नवीन आहे, एक एक गोष्ट करायला अवकाश लागतोय, पण आपण सगळेजण भिडलो तर छोट्या छोट्या कामातून सर्वांगीण शिक्षण कसं देता येईल याची आपल्याला आखणी करता येऊ शकेल आणि मुलांना काम करता करता विषय ज्ञान आणि अभिवृत्तींचा विकास आणि चांगल्या सवयी या सगळ्याच गोष्टींवर काम करणं शक्य आहे असं मला वाटतं. सफाईचं मी आपल्याला सांगितलं. त्याचबरोबर मला आणखी 2 गोष्टी सांगायच्या आहेत. नई तालीमची ती वैशिष्ट्य आहेत म्हणून या ठिकाणी आपण गीता मुलांना शिकवली पाहिजे असा उल्लेख झालेला दिसला. हा विचार मी मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना मला माझ्यासमोरही होता. मराठीमध्ये गीताई विनोबांनी रचली आणि गीताई आम्ही मुलांना शिकवलीही, पण एक अस्वस्थता माझ्या मनामध्ये निर्माण झाली की माझ्या शाळेतल्या मुलांनी जर का असं मला विचारलं, गीताईच का, आणखी का, इतर गोष्टी का नाही, कुराणमधल्या काही गोष्टी का नाही, किंवा जर का माझ्या शाळेमध्ये ख्रिश्चन मुलं असतील तर मला ख्रिस्ती धर्माबद्दल जर का काही सांगता आलं तर. आणि गांधींचा विचार यावर मी बघण्याचा प्रयत्न केला. सर्व धर्म आपल्याला काही एक मर्यादा पण आलेल्या आहेत, त्याला संविधानिक मर्यादा. तेव्हा मला असं वाटतं की जर का आपल्याला मातीत जोडायचं असेल तर धार्मिक शिक्षण मला कदाचित माझ्या शाळेतनं देता येणार नाही, पण या देशातले जे धर्मविचार विकसित झालेले आहेत त्याचा गाभाभूत भाग काय आहे हे जर का मी नीट आपण सांगू शकलो आणि त्याच सोबत याबाबत अवगत केलं आपण मुलांना आणि आजचे जे सांस्कृतिक संघर्ष आहेत ते काय आहेत हे समजून घेता आले तर आधुनिकतेतले कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी घ्यायच्या आणि परंपरेतल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी जोडायच्या, त्याचा एकत्रित संयोग कसा करायचा आणि कुठल्या रूपानं त्या मुलांपर्यंत पोचवायच्या हे जर का करता आलं तर माणसं न तोडता आपल्या सगळ्यांना सापडलेलं वैशिष्ट्य काय आहे हे सगळं शोधत
स्वतःला शोधत आपण पुढे जाऊ शकू असं मला वाटतं. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही सुरू केलेला आहे. त्यामुळे सर्व धर्म समभावाची भूमिका ही शाळांना अतिशय महत्त्वाची आहे आणि ती जोपासणं खूप महत्त्वाचं आहे. नाही तर मनं तुटू शकतात शिक्षकांची. ते नोकरी करत राहतील पण त्यांना ही शाळा माझी आहे असं वाटणार नाही. मुलं शाळेत शिकत राहतील पण त्यांचा परस्परांशी जोडण्याचा, विविध धर्मातल्या लोकांचा विचार काय आहे, कसा महत्त्वाचा आहे, हे या देशातल्या लोकांना कळणार नाही आणि वारंवार येणाऱ्या दंग्यांना सामोरं जावं लागेल. हे आपल्याला नको आहे असंही मला पुन्हा पुन्हा वाटतं. त्यामुळे धर्माबाबतची निश्चित भूमिका, आणि माझ्यासारखी स्त्री जर का काम करायला लागली असेल तर आम्ही पुरुषांपेक्षा स्वतःला कमजोर मानून घ्यायला तयार नाही आता. त्यामुळं हा गांधींचा विचार स्त्री पुरुष समतेबाबतही काय नेमका म्हणतो, तो पश्चिमेतली पुरुषांची बरोबरी करू इच्छितो की या शाश्वततेच्या शोधात समतेचा शोध घेते स्त्री, हे पण माझ्यासाठी महत्त्वाचं राहील. त्यामुळे या शाळेतले मुलगा आणि मुलगी यांचे संबंध निर्भयतेचे आणि समतेचे कसे राहतील, हाही शोध एक शाळा शिक्षक म्हणून मला महत्त्वाचा वाटतो. तर मला असं वाटतं की या ठिकाणी मी थांबते आणि आपले काही आत्ता चित्रफनंतर प्रश्न असतील आणि तशी गरज असेल तर काही बोलता येऊ शकेल. सर्वात शेवटी मी अतिशय या क्षेत्रामध्ये नवीन आहे, बालक आहे. आपण मला तरीही बोलवलं आणि माझा छोटासा या क्षेत्रातला अनुभव आपल्यासमोर मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे मी मनःपूर्वक आभार मानते. आणि मला स्वतःला असं वाटतं की हा विचार समजून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही आणि त्या असोशीतून कदाचित मी जास्त वेळ बोलले असेल तर आपली माफी मागते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. गेले 5 दिवस आपण सर्वजण अतिशय शांतपणे, रसिकतेनं आणि अतिशय उदात्त हेतूनं आपण इथं आलेले आहात. एक वेगळा विषय आपल्यासमोर 5 दिवस सतत मांडला जातोय, त्याला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला आहे. तुमच्या सर्वांच्या वतीनं मी परत एकदा माझ्याकडून तुम्हाला धन्यवाद देते. प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये तुम्ही तुमचंच आभार मानून घ्यायचं आहे. एक छोटीशी क्लिप इथं आम्ही तुमच्यासमोर सादर करीत आहोत. वर्धा येथील ही क्लिप आहे आणि याच्यानंतर जागृतीच्या माजी शिक्षिका मीरा जोशी मॅडम यांचं पसायदान होईल आणि मगच कार्यक्रमाची सांगता होईल. तेव्हा कृपया पसायदान झाल्याशिवाय कुणीही सभागृह सोडायचं नाही आहे. धन्यवाद.